आरोग्याचं किती महत्व आहे. मला वाटतं आपण चॅट बॉक्समध्ये आपली चॅटिंग करू नका. मानसिक आरोग्याचं जे आपल्याला महत्व आहे, ते महत्व आपण कोविड-19 नंतरून आपल्याला बऱ्यापैकी लक्षात यायला लागलेलं आहे की कोविड-19 मध्ये ज्या प्रमाणात आपल्याला मानसिक आधाराची जी गरज होती आणि ती किती आवश्यक होती, ती आपल्याला जाणवलं. बऱ्याच जणांना हा मानसिक आधार भेटला नाही, मिळाला नाही वेळेवरती, म्हणून त्यांनी आपले जीव गमावलेले सुद्धा आपण या कालखंडामध्ये पाहिलं आहे. म्हणून तिथून मानसिक आरोग्याचा अवेअरनेस सगळीकडं आपण बऱ्यापैकी आपल्याला वाढलेला दिसतो. पण आपण सर्वसामान्य खरं मानसिक आरोग्याचा आपलं काही प्रश्न असतील तर आपण याच्या शेवटी घेऊ प्रश्न. मध्ये मध्ये आपण हँड रेस उगाच करू नका. तर आपल्या या पूर्ण याच्यावरून जो आपण जो पाहतो की मानसिक आरोग्याचं आपण महत्व अवेअरनेस आपलं जरी आपण म्हणतो वाढलेलं आहे, पण तरीही पुढचा जो शब्द आपण घेतोय आत्महत्या प्रतिबंध, की आत्महत्या ज्या होत आहेत त्याला आपल्याला प्रतिबंध करायचा आहे किंवा त्या थांबवायच्या आहेत. मग त्या कशा थांबवल्या जातील, त्या का होतात, कशा होतात? तर आपण या पूर्ण याच्यामध्ये दोन गोष्टींना आपण दोन गोष्टींचा आपण हे करणार आहोत. एक आपण मानसिक आरोग्यावरती आपण चर्चा करणार आहोत आणि दुसरं आपण आत्महत्या प्रतिबंध अशा दोन विषयांवरती आपण चर्चा इथे करणार आहोत. सुरुवात आपण जर करायचं ठरलं तर मानसिक आरोग्य म्हणजे काय, प्रत्येकाच्या मानसिक आरोग्याच्या संकल्पना इंडिव्हिज्युअल आपण वेगवेगळ्या कदाचित असू शकतात. पण WHO जो असेल, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असेल किंवा अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन असेल, यांच्या याच्याने मानसिक आरोग्याची एक व्यवस्थित अशी संकल्पना एक त्यांनी मांडलं आणि त्याच्यातलं तीन कोर कन्सेप्ट किंवा एक त्रिकूट आपल्याला म्हणता येईल. असा त्रिकूट, असा ट्रायंगल जो आहे, तो आपल्याला जर व्यवस्थित राहिला, त्याच्यात संतुलन राहिलं आणि त्यांचं बॅलन्स राहिलं, संतुलन राहिलं, तर व्यक्तीचं मेंटल हेल्थ किंवा मानसिक आरोग्य हे चांगलं आहे किंवा चांगलं राहतं, असं आपण जनरली म्हणत असतो. मग हे जे तीन गोष्टींचं आपण जो आहे की त्याच्यात आपण म्हणतोय की बघा आपल्याला दिसतंय की मानसिक आरोग्य म्हणजे आपले विचार, भावना आणि वर्तन यांचं संतुलन. मग आपल्या माणसातला प्रत्येक माणूस हा कडे विचार आहेत, प्रत्येक माणसाकडे भावना आहेत आणि प्रत्येक माणूस काही ना काही वर्तन हा करत असतो. म्हणून आत्ताची ही जी आपली संकल्पना की आहे ती प्रत्येक मनुष्याला ही लागू होते. मग विचाराचं संतुलन कसं करायचं? तर आपण पाहतो की आपल्याला एक सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार असे दोन वेगवेगळे विचार आपण पाहतो की काही वेळेस आपल्याला खूप कठीण परिस्थिती असेल, बिकट परिस्थिती असेल, खूप आपल्यावरती अडचण आली की त्यावेळेस आपण थोडे निगेटिव्ह होऊन जातो आणि आपण नकारात्मक विचार करण्याला जास्त बऱ्याच वेळेस आपल्याकडून न कळत प्राधान्य दिले जातं. न कळत म्हणतोय मी, आपल्यालाही कळत नाही की आपण नकारात्मक विचार करतोय. आणि काही वेळेस इतकी चांगली छान परिस्थिती येते, इतकं चांगलं आपण वागतो की सगळीकडून आपल्याला आहे की पॉझिटिव्ह असं असतं, आपल्याला जे पाहिजे ते होत असतं. खूप खुशीत खूप आपण होतो, त्यावेळेस आपल्याला खूप आनंद होत असतो, खूप आनंद होत असतो. मग हे दोन्ही परिस्थितीमध्ये पाहिलं की आता मी 24 तास दिवसातले 24 तास मी कंटिन्यू आनंदी नाही राहू शकत किंवा मी 24 तास कंटिन्यू मी नकारात्मक विचारांमध्ये किंवा सकारात्मक विचारांमध्ये दोन्हीकडे मी एक्स्ट्रीम लेवलला नाही राहू शकत. मग ह्या दोघांचं कुठेतरी संतुलन राखलं किंवा त्याचा बॅलन्स साधणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यातल्या त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पद्धतीने मी सकारात्मक विचार करणं हे माझ्यासाठी आवश्यक आहे, त्याचं संतुलन राखणं. पुढचं आहे भावना. आपण म्हणतो भावना, आता मुळात आता भावना नेमकं काय आहे? तर आपल्याला माहिती आहे की आपण बऱ्याच वेळेस आनंदी होत असतो, आपण बऱ्याच वेळेस दुःखी होत असतो, बऱ्याच वेळा आपण इरिटेट होत असतो. ह्या सगळ्या आपण आपल्या भावना म्हणून आपण व्यक्त करत असतो. पण भावनांचंही संतुलन, त्याचाही बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. जर मला एखादी अपेक्षापेक्षा जास्त मला सक्सेस मिळालं, अपेक्षापेक्षा जास्त मला मार्क्स मिळालेत, अपेक्षापेक्षा जास्त मला सक्सेस मिळून मला हवा तो पैसा जास्त मिळाला, याच्याने मी खूप आनंदित होतोय आणि मी कंटिन्यू प्रमाणापेक्षा जास्त जर मला आनंद होत आहे, तर त्याचा आपल्याला हर्षवायूच्या झटक्याने हार्ट अटॅक आला असं म्हणतो. हर्ष हर्ष म्हणजे काय? आनंद. आनंद जास्त आनंद होऊन एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक येऊ शकतो. आणि
सायकोलॉजिकल भाषेमध्ये जास्त आनंदित व्यक्ती हा सुद्धा मानसशास्त्रीय आजार म्हणून त्याला पाहिलेला आहे. कारण तो ओव्हर एक्साइटमेंट, ओव्हर आनंदी, जास्त हॅपीनेस हा सुद्धा आपल्या शरीरासाठी, मानसिक आरोग्यासाठी तो घातक आहे. आणि त्याच्या विरुद्ध ज्याला आपण निगेटिव्ह, नकारात्मक भावनांचा वाढलेला प्रसार, खूप दुःखी आपण, कायमस्वरूपी आपण दुःखी, कायमस्वरूपी दुःखी राहिलं, ते वाढलं की तेही आपल्या मानसिक आरोग्यासाठी आपलं घातक आहे. मग ह्या भावना ज्या आहेत त्या आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगळी आपण हे करत असतो, बोलून दाखवत असतो, व्यक्त करत असतो, आपल्या वर्तनातून व्यक्त करत असतो. मग पुढचं जे आहे ते वर्तन. मग विचार आणि भावना यांचा आपल्या वर्तनावर परिणाम होतो. त्याचा इम्पॅक्ट होऊन आपण वर्तन त्या पद्धतीचं, मग आपण एक तर सकारात्मक वर्तन करत असू किंवा नकारात्मक वर्तन करत असू. मग सकारात्मक आणि नकारात्मक तर वर्तनावर कुठून ठरते की प्रत्येक जागेचे वागण्याचे, बिहेवियर करण्याचे, वर्तन करण्याचे काही नियम आहेत. आणि ते नियम जिथे समजा आता आपण घरात, आपल्या घरामध्ये आपण एक वागण्याचे अलिखित नियम आहेत की लहानांशी आपण कसं वागलं पाहिजे, मोठ्यांशी आपण कसं वागलं पाहिजे, शाळेत जातो तर शाळेत कसं वागलं पाहिजे, आपण अभ्यासाच्या ठिकाणी किंवा आपल्या नोकरीच्या ठिकाणी असू आपण ते कसं वागलं पाहिजे, याची अलिखित नियम आहेत. म्हणजे आपल्या वरिष्ठांशी कसं वागलं पाहिजे, आपल्या कनिष्ठांशी कसं वागलं पाहिजे, याची एक नियम आहे. त्याच पद्धतीने आपण हे करतो आणि त्याच्या वेगळं ते नियम तोडून आपण वागण्याचा प्रयत्न केला तर आपण त्याला ॲबनॉर्मल वर्तन, त्याला ॲबनॉर्मल बिहेवियर आपण त्या कालखंडातून म्हणतो. मग ते होऊ नये म्हणून ह्या वर्तनाचा, विचाराचा आणि भावनाचा, या तिघांचा बॅलन्स करणं हे खूप गरजेचं, खूप महत्वाचं असं असतं. त्याचबरोबर आता पुढे आपण बघतोय की आपल्या जीवनातील आव्हानांना लवचिकतेने आणि संयमानं सामोरं जाऊ शकतो. जर आपलं मानसिक आरोग्य चांगलं असेल, या तीन विचार, भावना आणि वर्तनामय ह्या त्रिकुटामध्ये त्यांचा समन्वय आणि त्यांचं संतुलन हे जर व्यवस्थित असेल, तर आपल्या जीवनात कुठल्याही प्रकारची आव्हानं आली की तिला आपण लवचिकतेने, सहजतेने, फ्लेक्झिबल पद्धतीने आपण त्यांना छानपैकी सामोरे जाऊ शकतो, तेही संयमानं. ही लवचिकता आणि संयम हे मानसिक आरोग्याचे एक चांगले लक्षण आहे. आता मानसिक आरोग्याचं संतुलन कसं राखायचं, तर सगळ्यात महत्वाचं पहिलं आहे भावनिक संतुलन. आता भावनिक संतुलन आपण म्हणतोय, पहिले भावनिक संतुलन हा शब्द आपण वापरला, पण मग मुळात भावना म्हणजे काय, किंवा भावना आत्ता, मी आपल्या एक सगळ्यांना एक प्रश्न विचारला की आत्ता तुमची भावना कोणती आहे. कोणी हँड करून आपण बोलू शकतो की आत्ता तुमची सध्या असलेली तुमची भावना कुठली आहे. आत्ता तुमची असलेली भावना कुठली आपण हँड करून बोलू शकतो. की आत्ता तुम्ही बसलाय, तुमचं इमोशन नेमकं काय आहे आत्ताच्या लाईव्ह स्टेजमध्ये, लाईव्ह इमोशन काय आहे तुमचं. म्हणजे कोणाला काहीच नाही इमोशन्स आता सध्या. खुश वाटत असेल, एक्साइट वाटत असेल, है ना, स्ट्रेस होत असेल, एक्झाम आहे समोर, त्याचं टेन्शन आलं असेल, काही असेल ना काहीतरी तुमच्या भावना, क्युरियस आहेत काहींनी सांगितलं. हँड करून बोललं तरी चालेल, आपण हँड करून बोलू शकतो. क्युरियस आहे, एक्साइटेड आहे, गुड, अजून देत आहेत, हॅप्पी आहोत, गुड. मॅडम हँड केलं की मी अनम्यूट करतो, कारण मग बाकीच्यांचे पण हे होतात, म्हणून तुम्ही अनम्यूट करा. टेन्शन आहे, स्टडी स्ट्रेस आहे, फ्युचर स्ट्रेस आहे. चला मी अनम्यूट करतोय सगळ्यांना, फक्त सगळ्यांनी नाही ऍट टाइम एकानेच बोलावं, म्हणजे आपल्याला कळेल की आपला नेमका सध्याच्या आपला भावना काय आहे. तुम्ही आता स्वतःला अनम्यूट करून बोलू शकता. सर टेन्शन आणि स्ट्रेस खूप आहे. टेन्शन आणि स्ट्रेस आहे. गुड. टेन्शन आणि स्ट्रेस खूप आहे. नाही मॅडम, ऐकायला नाही, व्यवस्थित आवाज नाही आला. क्युरियस आहोत सर. ओके, क्युरियस ट्रॅव्हलिंगचे आहात. येत आहेत. क्युरियस आहोत, पण ह्या सगळ्या कमिट्या YCMU अंतर्गत येत आहेत.
पुणे युनिव्हर्सिटीच्या होत आहेत. याचं ओके. डॉक्युमेंटेशन कसं ठेवायचं, हे कसे अपलोड करायचे वगैरे याबद्दलची एन्झायटी पण आहे. ते एन्झायटी. क्युरिओसिटी आणि एन्झायटी दोन्ही पॅरलल चालू आहे आता. ओके, छान. सर नमस्कार. नमस्कार, नमस्कार. 291 मधून बोलतो शेख सर. ओके, बोला सर. आपलं ऐकून माझी तर जिज्ञासा प्रचंड ताणली गेलेली आहे. आपले विचार आपण ज्या पद्धतीनं मांडतात, आमच्या कॉलेजमध्ये ते कसे अप्लाय करायचे हा प्रश्न आता मला पडलेला आहे. बरं. आणि धन्यवाद खूप सर. छान विश्लेषण करतायत सर तुम्ही, म्हणजे अतिशय वी आर स्टक टू यू. ओके, थँक्यू सर. आता आपण पाहिलं की ते दोन मॅडम आणि एका सरांनी त्यांचं सांगितलं की त्यांच्या भावना मुळात आता एन्झायटी येते आहे, स्ट्रेस आहे है ना. आता सरांनी सांगितलं, मॅडमनी सांगितलं की वेगवेगळ्या कमिट्या येत आहेत, त्याचं टेन्शन आलं की ते कसं वेळेत पूर्ण करायचं, कसं ते अपलोड करायचं, काय आहे. मुळात ह्या घटनांमध्ये भावना कुठं होती, त्याच्यात भावना नेमकी कुठली आहे. मुळात तिन्ही जणांनी त्यांचं वय विचारांमध्ये करताना आहे. भावनाच, विचारांमध्ये. विचारांमध्ये भावना होती. ओके, मी आता परत अनम्यूट करतोय सगळ्यांना. सॉरी, म्यूट करतोय, अनम्यूट. हा, तर याच्यामध्ये आता मुळात मॅडमने ट्रेस येत आहे, टेन्शन येत आहे सांगितलं, याच्या पाठीमागची किंवा सरांनी एन्झायटी सांगितलं, एन्झायटी आहे. याच्या पाठीमागची मूळ एन्झायटी ही भावना नाहीये, स्ट्रेस ही भावना नाहीये, विचारांमधली विचार हे भावना नाहीये. मग मुळात काही बेसिक भावना आपल्याकडे आहेत. कारण बेसिक भावना आपण नाही हे करत. भावनिक संतुलन करण्याच्या अगोदर माझी आत्ताची भावना कुठली आहे, मी प्रश्न विचारला होता की आपली लाईव्ह इमोशन सध्या कुठले आहेत. आपल्याला आपले इमोशनच ओळखता येत नाहीत, म्हणून आपलं बऱ्याच वेळेस भावनिक संतुलन आपल्याला करता येत नाही. स्ट्रेस झालं, एन्झायटी झालं, वेळेवर काम होत नाही, या सगळ्या गोष्टी, स्ट्रेस काय येतो, एन्झायटी काय येते, याच्या खालची, याच्यासाठीची, याच्या पाठीमागची भावना ही भीती किंवा फिअर ही भावना आहे. आपली एन्झायटी ही भावना नाही आहे, हे फिअरचं पुढचं रूप आपण एन्झायटीच्या रूपात होतो. पण मुळात भावना ही काय आहे, भीती आहे. आपण बोलताना सहज बोलून जातो, मला एन्झायटी आली, माझी भावना आहे, मला एन्झायटी आल्यासारखं होतंय, स्ट्रेस आल्यासारखं होतंय. पण त्या भावना नाहीत, भावना मुळात तिथे भीती आहे. त्या भीतीचं रूपांतर वेगवेगळ्या याच्याने आपलं ते होत असतं. त्या पद्धतीने आपण, म्हणजे मला भीती होती पण मला भीती भावना नाही जाणवली, मी त्याला रूपांतर स्ट्रेसमध्ये केलं, अँझायटीमध्ये केलं, किंवा ओव्हरलोड बर्डनमध्ये बऱ्याच वेळेस करतो, कसं तरी होतंय करतो. म्हणून मुळात माझी, मी सध्या आनंदी आहे, मी दुःखी आहे, मला राग येतोय, मला भीती आहे, मला तिरस्कार आहे एखाद्याबद्दलचा, मला आश्चर्य, आज मला एक्साइटमेंट सांगितलं, मला आश्चर्य बऱ्याच वेळेस वाटतंय, प्रेम आहे, कृतज्ञता आहे आणि मला लाज वाटणे, हे बेसिक आपल्या मानवीय भावना आहेत. त्याच्यातल्या काही सकारात्मक भावना आहेत, काही नकारात्मक भावना आहेत. पण ह्या सर्व भावना आपल्या जीवनासाठी खूप महत्वाचं आहे. आणि या सगळ्या भावनांमधून माझं लाईव्ह इमोशन, जे तुमचं आत्ता तुम्ही म्हटलं ते भीती आहे, मग ही भीती मला आहे, ही भीतीची माझी भावना आहे, हे मला कळालं पाहिजे. हे माझ्या भावनांचं मी अवलोकन, मला ते ओळखता आल्या पाहिजेत. म्हणून आता म्हणतो की आपल्याला मॅक्झिमम जणांना भावना आपल्या ओळखता नाही आहेत, त्याला आपण वेगवेगळे रूप देऊन टाकतो. पण भावना मूळ नेमकी कुठली, ती शिकावं लागतं. ते आपण कशाने शिकतो, तर आपलं भावनिक शिक्षणाने आपण शिकतो. आपण भावनिक शिक्षण किती गरजेचं आहे ते आपण पुढे बघणार पण आहोत, ते कसं करायचं ते पण आपण बघणार आहोत. मग ज्यावेळेस आपल्याला कळतंय की आता मला ही अशी भावना माझ्याकडे आहेत, मग काही भावना आपल्या ह्या सकारात्मक असतील आणि काही भावना हे आपल्या नकारात्मक असतील. मग यांचं बॅलन्स साधणं खूप महत्वाचं आहे. मी जर नेहमीच आनंदी राहिलो, विचार करा, मी खूप आनंदी आहे पण नेहमीच आनंदी आहे, एखाद्याच्या घरात ही दुःखद घटना घडली आहे, कोणीतरी हे जग सोडून गेलंय, तिथं जाऊन सुद्धा मी आनंदी आहे, लोक काय म्हणतील आपल्याला, लोक काय म्हणतील आपल्याला, की अरे हे विचित्रच प्राणी दिसतंय, याला एवढं दुःख, सगळीकडे सगळे दुःख आहे, रडतायत, सगळे चालू आहे, आणि हा हा ज्या भावना, सुप्रिया मॅडमने म्हटलंय भावना शून्य, भावना शून्य माणूस आहे ना, याला भावनाच नाही आहेत, याला कळतच नाहीये, इथं दुःखाचं असं वातावरण आहे आणि हसतोय. किंवा एखाद्या घरी आनंदाचं वातावरण, निर्लज्ज, बरोबर, जावेद सरांनी सांगितलं, एखादी म्हणेल
आनंदाचं वातावरण आहे, चांगलं लग्नासारखा प्रसंग प्रसंग आहे, एखाद्याचा वाढदिवस आहे, तिथं गेलो आणि मी तो गेलोय कंटिन्यू, माझं तोंड लटकून बसलोय तिथं, दुःखीच आहे, तिथेही सेम परिस्थिती होईल. म्हणजे मी सतत आनंदी राहून प्रत्येक ठिकाणी मला आनंद व्यक्त करून मला चालत नाही, प्रत्येक ठिकाणी दुःख व्यक्त करून चालत नाही. तर जिथे आवश्यक आहे तिथे तीच भावना येणं आणि मी ते दाखवणं, एक्सप्रेस करणं, यालाच आपलं भावनांचं व्यवस्थापन आपण म्हणतो. मग आता करायचं कसं? खूप राग येतोय, राग जास्त आला, खूप आला, की आपल्या हातून नको ते घडतं. रागाच्या भरात आपण कोणाला काहीही बोलून जातो, परत नंतर पस्तावा येतो की अरे रागात बोललो, असं बोलायला नको होतं. कदाचित वाक्यरचना आपली चुकून जाते. बऱ्याच वेळेस आपल्याला वेगळं बोलायचं असतं, पण रागाच्या ह्याच्यातून आपण वेगळं सेंटेन्स फ्रेम करून वेगळ्याच पद्धतीने काहीतरी बोलून जातो. आणि हे कळतं आपल्याला की रागात राग चांगला नाहीये, रागात आपण व्यक्त नाही झालं पाहिजे. इथं मला बसलेलं, मी म्हटलं इथे जे उपस्थित आहेत प्रत्येकाला हे कळतं, पण तरीही कळतं पण वळत नाही, अशी आपली गोष्ट आहे. असं का घडतं? कारण की त्या रागाला त्या रागाला कंट्रोल करण्याची किंवा त्या रागावर नियंत्रण करण्याची सवय अजून आपल्याला, आपल्या ब्रेनला आपण लावलेली नाहीये. ते सवयीने होतं, ते लगेच होत नाही. आज आपण म्हटलं की आज आपण इमोशनल मॅनेजमेंटचा आपण हे केला, कोर्स केला आहे, मस्त 15 दिवसाचा कोर्स केला, 16व्या दिवशीपासून माझ्या भावनांचं मी नियंत्रण करायला लागेल. असं हे एका दिवसात, 10 दिवसात होणारं काम नाही. हे आपल्याला जाणीवपूर्वक त्याचं व्यवस्थापन करण्याची एक सवय आपल्या ब्रेनला आपल्याला लावावे लागते. मग भावनिक संतुलन हा मानसिक आरोग्याच्या संतुलनासाठी खूप महत्वाचा आहे. पुढचा आहे नातेसंबंध. आता आपण पाहतो नातेसंबंधातील आपले नातेसंबंध सगळ्यांशी छान राहिलेत. मॅक्झिमम घरात चांगला आहोत आपण, आपल्या मित्रांमध्ये चांगलो आहोत, नातेवाईकांमध्ये सगळीकडे चांगले आहोत, तर आपण बऱ्यापैकी फ्रेश राहतो, आनंदी राहतो. पण त्याच नातेसंबंधात जर बिघाड असेल, नवरा बायकोचं पटत नसेल, आई मुलाचं पटत नसेल, वडील मुलाचं पटत नसेल, दोन भावांचं पटत नसेल, मित्रमित्रांमध्ये पटत नसेल, तर या नातेसंबंधात बिघाड झाल्यामुळे साहजिक आहे आरोग्यावरती न कळतपणे नुकसान होतं. कितीही आपण म्हटलं की दोन भावांमध्ये भांडण झालं नाही, त्याचं मला आठवण नाही काढायची, त्याला काही झालं तरी मला काही घेणदेण नाही, तरी वाईट वाटतंच, कारण तो आपला सक्का भाऊ आहे, रक्ताचं नातं आहे आपलं. वाईट वाटतं, मग त्याचं हे करून हळूहळू आपलं मानसिक आरोग्य आपलं बिघडत जातं. त्याचबरोबर नातेसंबंधातील संवाद कौशल्य हा सुद्धा एक महत्वाचा आहे, की आपण बोलताना नात्यांमध्ये कसं बोलतोय, किती आपण समजून अंडरस्टँडिंगली बोलतो आहोत, की किती तोडून बोलतोय एकमेकाला. ते आता प्रत्येक जण त्याच्या याच्यामध्ये त्याने प्रत्येकाने थोडं इमेज डोळ्यासमोर आणा, की आपण आपल्या नातेसंबंधामध्ये, आपल्या घरी, आपल्या आई वडिलांशी, आपल्या फॅमिलीशी, आपल्या मुलांशी आपण कुठल्या प्रकारचा आपला संवाद करतो, कुठल्या प्रकारचं कम्युनिकेशन आपण त्यांना करत असतो, काय आपला टोन असतो. मग आपला टोन खाली असतो, वरती असतो, की नको तिथे वाढतो, नको तिथं कमी होतो, नाही जे बोलायला नको ते बोललं जातं, जे बोलायला पाहिजे ते बोललं जात नाही, जे जे खरोखर व्यक्त व्हायला पाहिजे ते व्यक्त होत नाही. ह्या सगळ्या गोष्टींचा संवाद कौशल्य प्रॉपर नसेल, तर मग आपलं मानसिक आरोग्य हे ढासळू शकतं किंवा ते ढासळायला लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं, नातेसंबंधांमध्ये सीमा निश्चित करणं हे तितकंच गरजेचं असतं. आज जर आपण वडिलांची भूमिका निभावत असू, आज जर आपण घरी घरातला एक मोठा व्यक्ती म्हणून जर आपली भूमिका निभावत असू, किंवा प्रियकराने प्रियसे आहात, दोघांचा आहात, तर प्रत्येक काय नात्यामध्ये एक सीमा आहे, ती सीमा निश्चित करणं खूप गरजेचे आहे. वडिलांनी मुलाशी वागण्याची एक सीमा आहे, मुलांनी वडिलांशी वागतानाची एक सीमा आहे. आणि ती सीमा, ती लाईन, ती लिमिटेशन्स आपण आपलं स्वतः आपण पाळणं खूप गरजेचं असतं. ते मानसिक आरोग्यासाठी खूप गरजेचं असतं. पुढचा अजून मुद्दा आपल्याला दिसतोय, स्ट्रेस मॅनेजमेंट, त्याला तणाव व्यवस्थापन असा शब्द आपल्या पीपीटी मध्ये आपल्याला वापरलेला दिसतोय. तर या तणाव व्यवस्थापन म्हणजे काय? तणाव व्यवस्थापन असा शब्द वापरलाय, तणाव शून्यता असा शब्द आपण वापरलेला नाहीये. मग का असा शब्द वापरला आपण? आपल्याला स्ट्रेस नकोय ना. स्ट्रेस कोणाला हवाय तुमच्या, सांगा बरं, तुम्हाला कोणाला स्ट्रेस हवाय? मी ओपन करतो, सांगा कोणाला तुमच्यापैकी स्ट्रेस कोणाला हवा आहे?
कोणालाच नकोय. कोणाला स्ट्रेस नकोय, येस, कोणालाच नकोय ट्रेस. बरोबर. आता तुम्ही म्हणतात कोणाला स्ट्रेस नकोय, पण मी म्हणतोय की मला स्ट्रेस हवा आहे. असं जर मी म्हणतोय की मला स्ट्रेस हवा आहे, मग मी असं का म्हणतो? आणि मी इथं म्हणताना पण तणाव व्यवस्थापन म्हटलंय, तणाव शून्यता असं मी म्हटलेलं नाहीये. त्याचं कारण निर्जीव वस्तू जी निर्जीव वस्तू असते ती स्ट्रेस शून्य असते. आपण निर्जीव नाहीयेत, आपण सजीव आहोत, म्हणून आपण स्ट्रेस शून्य, तणाव शून्य आपण होऊ शकत नाही. आणि आणि ताण नसेल तर आपण निर्जीव होऊन जाऊ. आपल्या आयुष्यातून ताण निघून गेला तर आपलं आयुष्य हे निर्जीव माणसासारखं असेल, निर्जीव वस्तू सारखं असेल. म्हणजे कसं, आता सकाळी ज्यावेळेस आपण झोपेतून उठतो त्याच्या पाठीमागे काहीतरी ताण आपल्याला असतो ना. सकाळी उठून शाळेला जायचं आहे, घरच्यांचा डब्बा बनवायचा आहे है ना, ऑफिसला जायचं आहे, वेळेवर तिथं पोहोचण्याचा एक ताण आहे. आणि तो आहे म्हणून आपण काहीतरी कार्य आपल्या हातून घडतंय. कारण ताण आपल्याला कार्यप्रवण बनवतो. म्हणजे कुठलंही कार्य आपण करतो. आज आपण इथे जॉईन झाला आजच्या मीटिंगसाठी, तुम्हाला सांगितलं नाही जॉईन झालं तर ते ओरडतील का, त्याची हजेरी ठेवतील का, काय करतील का, असा थोडासा ताण आपल्याला जाणवलाच. आणि तो ताण घेऊन आपण आजच्या सेशनला जॉईन झालो. म्हणजे ताण आपल्याला कार्य करण्यासाठी प्रवृत्त करतो. आणि ताण शून्य म्हणून झिरोच टेन्शन नकोय आपल्याला. झिरोच टेन्शन हे जो माणूस आयुष्य सोडून जातो त्याचं शरीर असतं, पार्थिव शरीर, ते झिरो टेन्शन मधलं असतं. निर्जीव वस्तूला झिरो टेन्शन असतं. पण आपल्याला ओव्हर ताण नकोय. आपल्याला तो ताण एव्हरेज लेवलला हवा आहे. तो ओव्हर नकोय. ओव्हर स्ट्रेस झाला. आत्ता आपण ज्या गोष्टी आपल्या ज्या भावना आपण व्यक्त करत होतो त्या ओव्हर स्ट्रेसच्या होतात. ते ओव्हर स्ट्रेस आपल्याला नकोय. ते ओव्हर स्ट्रेस आपल्याला कमी करायचं आहे आणि त्याला एव्हरेज स्ट्रेसवरती आपल्याला घेऊन यायचं आहे. म्हणून त्या तणावाचं आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे. तर तणावाचं तुम्ही जर युवराज सिंगने 6 6 मारले, क्रिकेटचे जर काही प्रेमी असतील त्यांना माहिती आहे युवराज सिंगने जे 6 6 मारले होते, त्या 6 6 मारण्याच्या अगोदर काहीतरी घटना घडली. त्याचा एक ताण, एक स्ट्रेस त्याने घेऊन पुढचे 6 बॉलात 6 त्याने मारलेत. ते का? त्या ताणाचं रूपांतर त्याच्या ताकदीत, त्याच्या कौशल्यात, त्याच्या पुढच्या परफॉर्मन्स झालं. काही वेळेस आपण स्ट्रेसमध्ये आपण पण अनुभवत असो की थोडा ताण आला की आपला परफॉर्मन्स वाढतो, ऑटोमॅटिकली वाढतो. का असं घडतं? तर त्या ताणाला आपण तिथे मॅनेज करायला शिकतो आपल्या परफॉर्मन्स मधून. ते ज्यांना जमत नाही तेच पुढं चुकीचे पाऊल उचलतात. ज्यांना तणाव मॅनेज करता येत नाही ते नको ते पावलं उचलून स्वतःचं आयुष्य संपवतात. म्हणून तणाव कमी करण्याचे वेगवेगळे तंत्र आहेत. काय तंत्र आहेत बरं तणाव कमी करण्याचे? तणाव वाढतो म्हणजे स्ट्रेस वाढतो, स्ट्रेस वाढतो म्हणजे आपली भीती वाढलेली असते. मग ते भीती कमी करण्याचं इमोशन्स आपले तिथे अनकंट्रोल होतात. ते अनकंट्रोल्ड इमोशन आपल्याला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला तणाव कमी करण्यासाठीचे काही तंत्र आपल्याला आहेत. सगळ्यांना माहिती आहे. श्वासोच्छवास आपला प्राणायाम म्हणून आपल्याकडे एक आहे. आपल्याकडे भारताने योगाची देणगी संपूर्ण जगाला दिलेली आहे. त्याच्यामधला जो प्राणायाम आहे त्याच्यातला दीर्घ श्वास घेणं है ना, दीर्घ उश्वास करणं जे आहे, ब्रिदिंग आहे, प्राणायामचे वेगवेगळे आहेत. याच्यानी आपला तणाव कमी होतो, ताण कमी होतो. त्याचबरोबर PMR प्रोग्रेसिव्ह मेसल रिलॅक्सेशन म्हणून एक टेक्निक आहे. ती टेक्निक मॅक्झिमम सायकोलॉजिस्ट वापरतात, पण ती टेक्निक वापरण्यासाठी सायकोलॉजिस्टकडेच गेलं पाहिजे असं काही नाही. आपण स्वतःही ती आपल्यावरती सेल्फ याच्यावरती आपण ती वापरू शकतो. त्या टेक्निकच्या साह्याने आपण ताण कमी करू शकतो. त्याचबरोबर एक आपली इमोशनल जर्नलिंग आपण केलं पाहिजे. एक वही, दैनंदिन वही आपल्याकडे सुरुवातीपासून आपण म्हणतो की आपण एक डायरी, रोज डायरी लिहिली पाहिजे. डायरी लिहिल्याने त्याचे खूप फायदे आहेत. मग मी डायरीचा प्रकार थोडा बदलतो आहे. आपण इमोशनल डायरी केली पाहिजे. इमोशनल जर्नलिंग आपण केलं पाहिजे. म्हणजे काय, तर आज माझ्याबरोबर कुठल्या दिवसभरात 3 कुठल्या चांगल्या घटना घडल्या त्याच्यात मी आनंदी झालो, मला खूप छान वाटलं, अशा 3 घटना मी दिवसभराच्या लिहून काढेल. मग त्या घटना लिहील, त्या घटनाच्या वेळेसचं असलेलं माझं इमोशन लिहील, त्या घटनाच्या मागचं माझं रिझन लिहील, कारण लिहील, आणि काय कारण घडलं आणि काय परिस्थिती होती म्हणून मला आनंद झाला. आणि त्याचबरोबर मी 3 मला वाईट वाटणाऱ्या दिवसभरातील घटना लिहील. मग ते का घडलं, सेम तसंच भावना काय होती, काय घडलं, त्याच्या वाटीचं कारण काय आणि काय परिस्थिती होती, याचा जर आपण नेट रोज हळूहळू याचा सराव झाला तर आपण हळूहळू आपलं स्वतःचं इमोशन काय आहे ते ओळखायला शिकू. आणि त्याचबरोबर इमोशन चुकतंय हे कळायला लागलं की आपण ऑटोमॅटिक ते कंट्रोल करायला शिकू. म्हणून पहिला तुम्हाला एक तंत्र मी याच्यात सांगितलं की आपण इमोशनल जर्नलिंग, इमोशनल डायरी
आपण आपली केलं पाहिजे. त्याचबरोबर 5-5-5 म्हणून एक तंत्र आहे. 5-5-5 म्हणजे काय? कुठल्याही 5 वस्तू बघायच्या, कुठल्याही 5 गोष्टींना स्पर्श करायचा, कुठल्याही परत वेळेस 5 खोल श्वास घ्यायचे है ना. या 5-5-5चं तंत्राने आपल्याला 5-5 पावलं जमिनीवर चालायचं आणि याला आपण ग्राउंडिंग टेक्निक्स असं मानसशास्त्रामध्ये याला म्हटलं जातं. याच्याने आपला स्ट्रेस हळूहळू हळूहळू कमी होत जातो. त्याच वेळेस अजून स्ट्रेस जाणवतोय आपल्याला. ड्रॉइंग करायला आवडतं बऱ्याच जणांना, ड्रॉइंग केली पाहिजे. त्याचबरोबर ज्याला आपण म्युझिक, बरेच जण म्युझिक ऐकतात. म्युझिक ऐका. म्युझिक आपल्या ब्रेनला बऱ्यापैकी रिलॅक्स करत असतं. सायलेंट म्युझिक आपल्या ब्रेन म्हणजे अल्फा वेव्स तयार करतं. अल्फा स्टेज म्हणजे आपल्या ब्रेनची शांततेची अशी स्टेज असते. हे अल्फा वेव्ह तयार करता म्युझिक तयार करतं. म्हणून आपण म्युझिक ऐकलं पाहिजे. काही वेळेस स्टोरी लिहा तुम्ही. एक्सप्रेस स्टोरी लिहून आपल्या भावनेच्या त्या कागदावरती रायटिंग स्वरूपात व्यक्त करा. त्याचबरोबर आपण सोशल आणि इमोशनल स्किल्स आपण शिकलं पाहिजे. त्याचं प्रशिक्षण आपल्याला घेता आलं पाहिजे. मग ते प्रशिक्षणामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे? नको तिथे नाही म्हणता आलं आपल्याला पाहिजे. बऱ्याच वेळेस आपल्या बऱ्याच नातेसंबंधांमध्ये असेल, बऱ्याच कामाच्या ठिकाणी बऱ्याच जणांना नाही म्हणायला जमत नाही. त्यांनी सांगितलं, करायची इच्छा नाहीये, पण त्यांनी सांगितलंय, पण तिथं नाही म्हणता येत नाही. आता प्रोफेशनल लाईफमध्ये तर नाही म्हणता येत नाही, गोष्ट वेगळी, पण आपण आपल्या फॅमिली लाईफमध्ये पण बऱ्याच वेळेस असं होतं की नाही म्हणता येत नाही. तिथं नाही म्हणता आपल्याला आलं पाहिजे. त्याचबरोबर ज्या आपण इमोशन्स आहेत, आपल्या ज्या भावना आहेत, त्या आपण सुरक्षित, आपण भावनिक सुरक्षित त्या जागेमध्ये आहोत का? आपल्याला वाटतंय का मी की सेफ प्लेसमध्ये मी इथं उभा आहे, सेफ प्लेसमध्ये मी इथं आहे, हे आपल्याला वाटणं खूप गरजेचं आहे. ते वाटण्यासाठी आपण पण डिजिटल डिटॉक्स आपण पुढे केलं पाहिजे आता अजून, कारण स्ट्रेस वाढवण्याचा एक डिजिटल जे आहे, डिजिटल टेक्नॉलॉजी सध्या आपल्याला त्याला खूप कारणीभूत होताना दिसतोय. म्हणून आपण डिजिटल डिटॉक्स केलं पाहिजे. मग डिजिटल डिटॉक्समध्ये काय आहे? मी झोपण्याच्या 1 तास अगोदर मी मोबाईल पाहणार नाही. उठल्यावरती 1 तास मी मोबाईल पाहणार नाही. आणि मी दिवसभरातून 24 तासातून माझा जो स्क्रीन टाइम आहे, जो आता काय 3-4 तासाचा असेल, तो मी हळूहळू 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं असं रोज 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 कमी करून त्याला हळूहळू कमी करेल. आणि आवश्यकता असेल तेव्हाच मोबाईल वापरेल, आवश्यकता नसेल तेव्हा मोबाईल वापरणार नाही. असं करून करून मी माझा जो स्क्रीनचा टाइम आहे, स्क्रीन टाइम आहे, तो मी हळूहळू कमी करेल. त्याचबरोबर आपण व्यायाम केले पाहिजेत. बॉडी माइंड इंटिग्रेशन करून आपण जे आपण म्हणतो त्याला माइंड जिम केली पाहिजे, फिजिकल जिम केली पाहिजे. जिम म्हणजे तुम्ही जिममध्ये जा असं नाही, तुम्ही घरच्या घरीही ते व्यायाम प्रकार करू शकतात. त्याचा वापर आपण केला पाहिजे. त्याने स्ट्रेस कमी होतो. आणि सगळ्यात पुढचं जर अजून घेतलं तर लवचिकता आपल्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. फ्लेक्झिबलनेस आपला पाहिजे, की आपला फ्लेक्झिबल असो. आपण प्रत्येक वेळेस ताटर भूमिका घेतली, रिजिडिटी आपण प्रत्येक वेळेस वापरली, तर आपला स्ट्रेस हा जास्त वाढतो, तो कमी होत नाही. म्हणून आपल्या लवचिकता, आपल्या स्वभावामध्ये फ्लेक्झिबिलिटी येणं खूप गरजेचं आहे. पुढचं मानसिक आरोग्य संतुलनासाठी पुढचं निर्णय घेणं हा सुद्धा एक महत्वाचा आहे. बरेच जण म्हणतील निर्णय घेण्याचा आणि मानसिक आरोग्याचा असा जवळचा काय संबंध आहे? तर आपण जर वेळेवर निर्णय नाही घेतले, तर आपल्याला त्याचे मानसिक त्रास झाल्याचा, पश्चाताप झाल्याचे बऱ्याच जणांना अनुभव असेल, की त्यांनी वेळेवर निर्णय न घेतल्यामुळे त्यांना आज बऱ्याच अडचणींना सामोरे जावं लागतंय. आणि त्यामुळे त्यांचं मानसिक आरोग्य नाही म्हटलं तरी ते खराब झाल्याचं आपल्याला दिसतंय. म्हणून या निर्णय घेण्याचा आणि समस्या निराकरण, जे वरती म्हटलं त्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असं आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, या प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा खूप जवळचा संदर्भ आहे. निर्णय घेणं, वेळेवरती डिसिजन घेणं, डिसिजन मेकिंग असणं. आपण डिसिजन कधी घेऊ शकतो? जेव्हा आपण आपल्या थॉटवरती, आपल्या याच्यावरती आपण कन्फर्म आहोत, आपल्याला एखादी गोष्ट कन्फर्म आहे की नाही, हे मला करायची आहे, स्वतःवरती विश्वास आहे, त्याच वेळेस आपण निर्णय घेऊ शकतो. म्हणून निर्णय घेण्यासाठी आपण सक्षम होणं हे मानसिक आरोग्यासाठी याचं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे समस्या निराकरणाची आपली कॅपेबिलिटी वाढते, आपली ॲबिलिटी वाढते, आपली क्षमता वाढते. आलेलं कुठलंही प्रॉब्लेम असेल ते निराकरण करण्याचे भले त्याच्या पद्धती वेगवेगळ्या होऊ शकतात. इब्राहिम सर, मी आपला प्रश्न नंतर घेईन, एक फक्त लिहून घ्या तुम्ही प्रश्न तुमचा. तर आपण ते समस्या निराकरण करताना, प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना ज्या ज्या टेक्निक्स आपण वापरतो आहोत तिथं, कारण आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना म्हणजे काय, आपल्याला काहीतरी डिसिजन आपल्याला घ्यावा लागतं, काहीतरी निर्णय किती घ्यावा लागतोय, तो आपल्याला घेणं आवश्यक आहे. पुढचं गंभीर विचार, मानसिक आरोग्याच्या संतुलनासाठी आता गंभीर विचार पाहिजे, मी असं म्हटलं. हे गंभीर विचार काय?
तर क्रिटिकल थिंकिंग असं आपला तिथं आलं की थोडा तो मराठी ट्रान्सलेशनचा थोडा हे झाला. क्रिटिकल थिंकिंग किंवा याच्यापणे की आपली थिंकिंगची जी पॉवर आहे ती क्रिटिकली अनालाइज करण्याची. एखाद्याचा विचार आहे, माझ्या डोक्यात एक विचार आला, तो विचार माझ्या डोक्यात का आला, कसा आला, त्याचं पाठीमागचे कारण काय आहे हे आपल्याला पाहिजे. कारण सेम विचार दुसऱ्याच्या याच्या परिस्थितीनुसार आपण म्हणतो की नाही नाही, कुत्रा आहे, जर मला साप दिसला असा आपण विचार करू गम्य क्रिटिकल विचाराच्या याच्यात. ठीक आहे, मला साप दिसला तर आपली रिएक्शन काय असणार आहे विचाराच्या याच्याने? मी आता पळायला पाहिजे, तो मला चावेल. माझ्या डोक्यात विचार आला, तोच चावेल, म्हणून मी काय, माझी त्याच्यानंतरची माझी पुढची ऍक्शन काय असतो, मी तिथून पळून जातो किंवा त्याला मारण्याचा प्रयत्न करतो, है ना. कारण माझ्या डोक्यात त्याला सापाला पाहिल्या पाहिल्या विचार काय येतोय, तो मला चावेल. आता ह्या विचार येण्याच्या पाठीमागे माझे काही पास्ट एक्सपिरियन्सेस असतील, पास्ट नॉलेज असेल, त्याचा उपयोग तिथं होतोय. पण त्याच वेळेस असा विचार करा की आपण चीन मधून आलेलो लोक आहोत किंवा आपण चीनमध्ये राहतोय, चीनचे लोक आहात आणि चीनच्या लोकाला जर साप दिसला तर काय घडेल, कुणी सांगू शकतो? त्याची भाजी करून खातील. यस, त्याची भाजी. त्यांना काय वाटेल, अरे वा चला मस्त छान खाण्यासाठी मस्त एक हे मिळाला, छान भाजी खातील. अजून काय वाटेल, कोण सांगतं? त्यांच्या मनामध्ये भीती नाहीये त्या सापाबद्दल. एक्झॅक्टली. त्यामुळे हा त्यामुळे त्यांना भीती वाटणार नाही. एक्झॅक्टली, त्यांना भीती वाटणार नाही. बघा, दोन्ही घटनासारखं आहे. दोघा व्यक्तींना साप दिसलाय, पण एकाला आपल्याला आपल्याला भीती वाटते, एकाला भीती वाटत नाहीये. त्याचं मुळात कारण जर आपण नीट पाहायचं ठरलं तर याचं मुळात कारण काय, घटना एक असले तरी क्रिटिकल थिंक करायची, विचार त्या गोष्टीला त्याला प्रतिसाद देण्याची घटना दोघा ठिकाणी वेगळं आहे. कारण आत्तापर्यंत त्यांचं झालेलं जे आहे, काय म्हणतो त्याला आपण, पालन पोषण आहे, आणि आपलं जे पालन पोषण आहे, दोघांच्या पालन पोषणामध्ये आजूबाजूच्या जगण्याच्या सराउंडिंग मध्ये जो फरक आहे, तो फरक या वैचारिक याच्यावरती हे करतो. म्हणून आपले क्रिटिकल विचार आपण चांगले, आपण क्रिटिकल विचाराची, क्रिटिकल थिंकिंगची आणि अनालिसिस आपण प्रॉपर पद्धतीने केलं तर त्याचा आपला मानसिक आरोग्यासाठी त्याचा फायदा आपल्याला मोठ्या प्रमाणावरती होतो. पुढचं आहे किशोरवयीन जे मुलं. आता मुळात आत्महत्या किशोरवयीन मुलं म्हणण्याचं याच्यासाठी कारण आहे की स्टुडंट रिलेटेड आपण थोडा ह्या गोष्टी आपण बघत आहोत. मग त्याच्यात मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक आपण किशोरवयीन थोडं आता साईडला ठेवू. फक्त आपण आपण कारण आपण आपल्या दृष्टिकोनातून थोडा आपण विचार करूया की मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे जे घटक आहेत, त्याच्यात पहिला घटक जर आपण पाहिला तर आपल्यावरती सुद्धा शैक्षणिक दडपण. आता थोड्या वेळेपूर्वी आपण पाहिलं की आता एक्झाम आलेल्या आहेत, अभ्यास झालेला नाहीये, त्याचं एक ओझं असं जाणवायला लागलेलं आहे. मग ते ओझ्यामुळे काय होतं, ऑटोमॅटिक आपल्या आरोग्यावरती परिणाम होतो. कारण आपला गृहपाठ आहे, आता ऑनलाईन गृहपाठ आपल्याला सादर करायचे आहेत, समोर परीक्षा आहे, ते जर वेळेवर नाही सादर झाले तर आपल्याला नापास कदाचित होऊ, किंवा परीक्षेमुळे त्याच्यामुळे पुढे परीक्षा आहेत त्याच्या व्यवस्थेत नाही लिहिल्या तर आपण नापास होऊ, ही भीती आली. या भीतीमुळे तो ताण येतोय त्या शैक्षणिक दडपणाचा, त्याच्यामुळे आपल्या मानसिक आरोग्यावरती वाईट असे परिणाम, किंवा त्याच्याने मानसिक आरोग्य आपलं खराब होऊ शकतं. त्याचा आपण ओझं घेतलं, आपण वेळेवर नाही केलं तर त्याचं जास्त ओझं आपल्याला होऊन ते होऊ शकतं. 2 नंबरचं आहे कुटुंबाची अपेक्षा. आता कुटुंबाची आपली अपेक्षा, प्रत्येकाच्या कुटुंबाची अपेक्षा असते. प्रत्येकाच्या घरून काही ना काही त्याने काहीतरी करण्याची अपेक्षा असते. जर मी आज घरातला मोठा व्यक्ती आहे, मी घरात कमवत आहे, तर घरच्यांची अपेक्षा असते की यांनी आज 2 रुपये कमवले, उद्या 3 रुपये कमवत, 4 रुपये कमवत, थोडं त्याच्या आर्थिक आय वाढावी आणि त्यांनी बाकी सगळ्यांच्या याच्या आर्थिक गरजा ज्या आहेत त्या पूर्ण कराव्यात. एक आहे आईकडून, घरातल्या आईकडून काय अपेक्षा असते कुटुंबाची, तिने वेळोवेळी घरातली कामं करावेत, वेळोवेळी स्वयंपाक करावा, वेळेवर सगळ्यांना द्यावा. मुलांची आईकडून अपेक्षा असते की तिने सगळ्यांचं आवरावं. म्हणजे प्रत्येक व्यक्तीकडून कुटुंबाच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात. त्याच अपेक्षा त्याच कुटुंबाच्या मुलांकडून पण असतात. शिक्षणाच्या बाबतीत एक विद्यार्थी म्हणून त्यांचं असतं की आपल्या मुलांनी चांगले शिकावं, चांगले मार्क्स मिळावेत, शेजारच्या मुलापेक्षा त्याने 2 मार्क जास्त मिळाले पाहिजेत, नातेवाईकांच्या मुलांपेक्षा, है ना, किंवा भावाच्या मुलांपेक्षा 2 मार्क जास्त. कंपॅरिझन करायचंय, त्याच्यापेक्षा 2 मार्क मिळाले तर मला समाजात चांगलं मिरवता येईल, मला सांगता येईल तुझ्या मुलापेक्षा माझ्या मुलाला 2 मार्क जास्त मिळाले. या अपेक्षा ते चालू असतात, करतात. पण त्या अपेक्षा पूर्ण होतील की नाही याचा मुलाच्या मनावरती जो ताण असतो, तो ताण खूप धक्कादायक असतो. आपण आज जर कुठे काही घडलं, आपण वर्तमानपत्र त्याच्यामध्ये वाचत असू की
ताण सहन करण्या न आल्यामुळे XYZ व्यक्तीने आत्महत्या केली आहे. त्याच्यातून कळतं की पालकांच्या खूप अपेक्षा होतात. मुलाला वाटलं की मी पालकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, मग मी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, कारण त्यांच्या अपेक्षा करणं योग्य आहे की चुकीचं आहे नंतरचा गोष्ट, पण ते मी सहन नाहीच करू शकत, म्हणून त्याच्यापेक्षा मी न जगलेला बरा. कारण जो मुलगा आईवडिलांच्या अपेक्षा नाही पूर्ण करू शकत त्याला जगण्याचा काय अधिकार, है ना? असं बऱ्याच वेळेस आपला तो मुलगा वाटून घेतो आणि म्हणून तो स्वतःचं आयुष्य तो संपवू शकतो. पुढचं जे आहे चिडवणं किंवा ज्याला आपण बुलिंग असं म्हणतो, सहसा स्कूल्समध्ये बऱ्यापैकी त्याच्या संबंधी कायदे आले असल्यामुळे तितकं घडत नाही, पण चिडवणं आणि बुलिंग हे प्रकार बऱ्यापैकी शाळेमध्ये होत असतात किंवा आपल्या मित्रांमध्ये सुद्धा या वयात बरेच वेळेस होत असतात. त्याचाही मानसिक त्रास है ना होत असतो. जसं आपल्या सहकाऱ्यांकडून चेष्टा होते, मस्करी होते, आपण काही बोलायला गेलो की ते त्याची चेष्टा मस्करी करतात. किंवा XYZ याचं जर उदाहरण आपण घ्यायचं ठरलं की एक एक्स नावाचा व्यक्ती आहे, त्याची जरा हेल्थ चांगली आहे, खूप गुटगुटीत आहे, तो शाळेत जातोय. शाळेत जाताना त्या तब्येतीवरून त्याचे मित्र त्याला चिडवतात, ए जाड्या, हे तर त्याला ते वाईट वाटतं. तो त्याचा मानसिक ब्लेम तो स्वतःच वरती, या मी उगाच आहे, मी प्रयत्न करतोय पण होत नाही, प्रयत्नांनी पण मी बारीक होत नाही, मग लोक चिडवत आहेत, मुलं मित्र चिडवत आहेत, त्याचं त्याला वाईट वाटतो. त्या वाईट वाटतून जाऊ दे, मला काही काही अर्थ नाहीये, अशा जगण्यात काही अर्थ नाही, असं एक्स्ट्रीम लेव्हलवरती तो विचार करून नको ती कृत्य करतो. नाही तर निगेटिव्ह अशा नकारात्मक अशा विचारांवरती, नकारात्मक इमोशन्स घरात आपण मनात घर करून घेतो आणि ह्याच्यावरती त्याचा प्रचंड असे परिणाम होतात. पुढचं एकटेपणा व मनस्ताप. बरेच लोक असे असतात की ते एकटेपणा राहायला त्यांना आवडतं. हा सुरुवातीपासून एकटेपणा असणं ठीक आहे, पण अचानक चार चौघात मिसळणारा मित्र, अचानक चार चौघात मिसळणारा आपला मुलगा, अचानक सगळ्या ह्याच्यात ऍक्टिव्ह असणारा पोरगा अचानक एकटा एकटा राहायला लागला, अचानक त्याला स्वतःचं काहीतरी दुःख वाटायला लागलं, तर समजायचं की काहीतरी गडबड, कुठेतरी काहीतरी व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे काय, की समजा एक व्यक्ती घरी आला, तो मम्मीला म्हणतोय की मला शाळेत जायचं नाहीये. मग मम्मी विचारते का नाही जायचं, नाही नाही जावंच लागेल, नाही गेलं तर फटके मिळतील, एवढे आपण शाळेचे फीस भरली, हे झालं ते झालं. मग तो तरी शाळेत जातो, एकटा बसणार, परत घरी येणार, एकटा बसणार, रोज हे त्याला हे चालू असणार. मग एवढेच काय, तो एकटेपणे राहून एकटा माणूस काय काय विचार करतो आपल्याला माहिती आहे. आपण पण बऱ्याच वेळेस एकटे राहिलो तर काय होतं, म्हणून काय म्हणतो आपल्याकडे एकटेपणा काय रिकाम्या मनात सैतानाचं थैमान, असं आपल्याकडे एक म्हण वगैरे आहे. की एकटेपणा राहिलं की तो माणूस वेगवेगळ्या पद्धतीने नको ते विचार करायला लागतो. नातं तुटणं, भावनिक दुखापत, अशी अनेक कारणं त्याला राहू शकतात. मग त्याच मुलाला जर आईने व्यवस्थित बरं का शाळेत जावं असं वाटत नाही, काय झालं, काय व्यवस्थित विचारलं आणि त्याने विचारलं याच्यावरती उत्तर दिलं, तर मुलाला एकटेपणा वाटणार नाही. म्हणून मुलाचं ऐकून घेऊन त्याला त्याच्या पद्धतीने रिस्पॉन्स करणं, पालकांनी पण, शिक्षकांनी पण आणि आपण म्हणून सुद्धा, तर हे खूप गरजेचं आपल्याला असतं आणि ते आपण करणं खूप गरजेचं असतं. सोशल मीडियावरील तुलना, पुढचा जो मुद्दा मी घेतलाय, हा सोशल मीडियावर तुलना म्हणजे काय. तर आता मी सोशल मीडियावरती एक पोस्ट टाकली, माझ्या मित्रांनी पण एक पोस्ट टाकली, माझ्या पोस्टला कोणीच लाईक केलं नाही किंवा एक दोघांनी केलं, पण मित्राच्या पोस्टला 100 लाईक मिळालेत, त्याला कमेंट्स मिळत आहेत, मला नाही मिळालेत. मग माझ्या पोस्टमध्ये काय वाईट होतं, मग ते लोक मला मी का त्यांना आवडत नाही, ते माझ्या पोस्टला का लाईक करत नाहीत, मग ते माझ्याबद्दल नाराज आहेत का, माझ्यात काही कमी आहे का, अशा तुलना सोशल मीडियावरून जास्त व्हायला लागलेत. आणि त्याची तुलना म्हणजे हे आता सोशल मीडियाची तुलना आतापर्यंत नव्हतं, पण आता रिसेंटली काही ज्या सुसाईड्स हे झालेल्या आहेत त्याच्यामध्ये हा सोशल मीडियाची तुलना, कंपॅरिझन हा एक महत्वाचा मुद्दा स्टडीमध्ये पुढे आलेला आहे. म्हणून आपण तो इथं घेत आहोत की सोशल मीडियावर तुलनामुळे सुद्धा व्यक्तीच्या आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो. आणि सेम सोशल मीडियाचाच परिणाम आपण माहिती आहे की सोशल मीडियाचं अडिक्शन मॅक्झिमम जणांना आज झालेलं दिसतंय. स्टडी सांगताय की आपला ऍव्हरेज 4.25 तास भारतातील तरुणांचं मोबाईल वापरण्याचं
हे आहे 4.25 तास म्हणजे खूप झालं. म्हणजे 4.25 तास वापरतात ते, सोशल मीडियाचा वापर करतात, सोशल साईटचा एवढ्या मोठ्या प्रमाणात वापर. त्याला आपण स्नॅपचॅट असेल, इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, लिंक्डइन असेल, हे मोठ्या प्रमाणावर ते वापरतायत. त्याचा इम्पॅक्ट होऊन व्यक्तीची झोप आपल्याला कमी होताना दिसते. मुलं रात्रीपर्यंत 12:30-1 पर्यंत मोबाईल वापरतात. त्याच्यानंतरून पुढे परत झोप लागत नाही. जेव्हा सकाळी सकाळी झोप लागते, सकाळी शाळेत जायचं असतं, ड्युटीवर जायचं असतं, रेग्युलरची वेगळी कामं करायची असतात, त्याच्यामुळे झोप पूर्ण होत नाही. झोप पूर्ण झाली नाही की त्याचा संपूर्ण इम्पॅक्ट दुसऱ्या दिवसाच्या दिवसावर होतो, शरीरावरती होतो. आणि हे रोज रोज घडायला लागल्यामुळे शरीर आपली कधी भूक वाढते, कधी भूक कमी होते, जेवण प्रॉपर जात नाही, डाएट प्रॉपर नाही, त्याच्या अनेक समस्या तयार होतात. मग त्याचा ऑटोमॅटिकली परिणाम आपला, आपण चिडचिड करतो, रागराग करतो, वेळेवर कामं होत नाहीत, टास्क कंप्लीट होत नाहीत. मग त्याचा फ्रस्ट्रेशन आपल्याला येतं. तर फ्रस्ट्रेशनमुळे आपण परत आपलं मानसिक आरोग्य आपण खराब करून घेत असतो. मग आपण जर याचा विचार केला परत, तर दुःखी भावना आपण सगळ्यात पहिला आपण पाहतो. मी काय कशामुळे लोक सुसाईड अटेम्प्ट वगैरे करतात मुलं, किंवा त्याचे पाठीमागची कारण किंवा काही, आपण काय अशा, तर व्यक्ती ज्याच ते कसं ओळखावं की बऱ्याच वेळेस दुःखी भावना, व्यक्ती बऱ्याच दिवस सतत दुःखी असेल, त्याच्यात रिकामेपणाची भावना असेल, तर निश्चित समजायचं की हा थोडा निगेटिव्ह विचारांकडे जातोय. तो आपण पण बघा, आपण सतत जर रिकामपण असू, आता रिकामे असो, रिकामपणाची भावना म्हणजे आता ज्याला जॉबलेस बरेच जण असतात. आता जॉबलेस असलेल्याला काय भावना त्याची असते हे त्यांनाच विचारलं की आपल्याला कळतं की त्यांच्या मनामध्ये किती निगेटिव्हिटी असते. त्याच्या पाठीमागे कारण बरेच असतात आणि ते चुकीचे असतात असं नाही आहे, ते खरे कारण असतात. पण त्याच्यामुळे माणूस खूप दुःखी होतो आणि सतत दुःखी असल्यामुळे माणूस नको ते ऍक्शन घेण्याचा प्रयत्न करतो. पण दुःखी भावनेच्या खालचं याच्या मग काय कारण असतात? प्रत्येकाच्या खाली बघा, रागाची भावना असते, झोपेत बदल असतात, झोप प्रॉपर होत नाही, सामाजिक तणाव वाढतात, व्यक्तीचा इंटरेस्ट बदलतो किंवा इंटरेस्ट मध्ये कमीपणा जाणवतो, आणि कमी आत्मसमर्पण म्हणजे काय? स्वतःबद्दल कमीपणा त्याला वाटायला लागतो. मग रागाची भावना म्हणजे काय? राग येतो, व राग कोणावर पण आपण अचानक राग येतो, स्वतःवरती राग येतो, चिडचिड होते, आक्रमक व्हावतो. खरं तर तरुणपणा हा आक्रमकतेचा असेल, पण नको तिथं अति आक्रमक होऊन एखाद्याला इजा होईल इथपर्यंत आक्रमकपणा हा घातक आहे. त्याच्याने मानसिक आरोग्य हे कमी होतं, माणूस त्याच्यातून नको ती घटना घडू शकतो. झोपेच्या पॅटर्न मध्ये बदल झाला की काय होतं? झोप प्रॉपर तर लागत नाहीच, त्याचबरोबर भूक कमी जास्त होते. कधी आपण जास्त खातो, कधी कमी खातो, कळत नाही. ॲबनॉर्मल असं जेवण आपलं बऱ्याच वेळेस होऊन जातं. आपलं अटेन्शन बदलतं. अटेन्शन आपण प्रॉपर नाही करू शकत. याच्या ताण कसा वाढतो ते आपण पाहिलं. तर आपण मित्रांपासून दूर होऊन जातो. मी आपले नातेवाईक असतील, मित्र असतील, त्यांच्यापासून दूर जातो. आपण एकट्यात आपण काही राहत नाही. आपल्या अभ्यासातला इंटरेस्ट जातो, खेळण्यातला इंटरेस्ट जातो, आवडीत घट होतो. याच्यातून आपण ते ओळखू शकतो. आणि स्वतःप्रती आत्मसमर्पण म्हणजे स्वतःप्रती आत्मसमर्पण म्हणजे काय? स्वतःवरचा विश्वास आपला कमी व्हायला लागतो. स्वतःवरचा विश्वास आपला कसा कमी व्हायला लागतो? म्हणजे स्वतःला निकृष्ट समजणे, मी काही कामाचाच नाहीये, मी जन्माला येऊन चुकीच केली, माझ्या हातून कुठलंच चांगलं काम होणार नाही, मी उगाच जगून माझा काही फायदाच नाही, या प्रकारे तो विचार करायला लागतो आणि स्वतःचं आयुष्य तो खराब करून घेत असतो. मग आत्महत्या चेतावणीचेच काही संकेत आहेत, काही वॉर्निंग साईन्स आहेत. मग काय आहे? तो व्यक्ती नेहमी निराशाजनक बोलत असतो, नेहमी निगेटिव्ह बोलत असतो. जसं खूप ओझं आहे, खूप जगाचा अख्खा भार त्याच्याच डोक्यावरती आलेला आहे, अशा पद्धतीचं बोलतो तेवढं जाणवतं आपल्याला त्याच्यातून. त्याचं बोलण्याबरोबरच त्याचं बॉडी गेस्चर आहे, त्याचं नॉन व्हर्बल बिहेवियर आहे, जसं शरीर सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेस बोलत असतं की निराशाजनक बोलताना. ते म्हणून तो भाग आपला ऑब्झर्व करता आला पाहिजे. त्याचबरोबर स्वतःला ते इजा करून घेतात, स्वतःला नुकसान असं करून घेतात. त्याच्याबरोबर वस्तू म्हणजे त्यांना एखादी त्यांची आवडती वस्तू असेल, जी त्यांना की ते कोणालाच देत नाही, पण ते अशा सिच्युएशन मध्ये त्यांना वाटतं की याची मला काही आवश्यकता नाही, तर देऊन टाकतात, फेकून देतात, तोडून टाकतात. असे मौल्यवान व्यवस्थेचा ते त्याग करतात. हे त्यागाची ही भावना ती वेगळी. पण इथे ही निगेटिव्ह साईन, निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह इमोशन्स डोक्यात आल्यामुळे ती आता याची आवश्यकता नाही असं वाटून ती स्वतःची आवडती वस्तू सुद्धा नाकारतात आणि
बऱ्याच वेळेस आपल्या त्यांच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या वागण्यामध्ये अचानक बदल दिसतो. काही चार चौघात मस्त छान जोक करणारा, विनोद करणारा व्यक्ती, आपला मुलगा, मित्र हा अचानक शांत होऊन जातो. त्याच्यात अचानक बदल होतात. त्याच्यामुळे ते अचानक झालेला बदल हा पुढचा धोका असू शकतो. म्हणून आपल्याला हे वॉर्निंग सायन्स लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. धोकादायक वर्तन करतात ते. विनाकारण काही फास्ट गाडी चालवतील, कुठेही ठोकतील. त्याला आपण थ्रिल म्हणतो ना, खूप थ्रिल. इतक्या दिवस त्याला थ्रिल आवडत नव्हतं, पण तो अचानक थ्रिल करायला लागतो. बघू काय होतं, करून बघू. अशा थ्रिलदायक, धोकादायक गोष्टी ते करत असतात आणि त्याच्यातून ते हे निगेटिव्ह मेंटल हेल्थचं एक महत्वाचं किंवा आत्महत्येचे विचार त्याच्या डोक्यामध्ये चालू असण्याचे हे एक महत्वाचे आपल्याला एक साईन दिसतं. त्याच्यावर निराशाजनक पोस्ट. आता आपण सोशल मीडियावरती फेसबुक पोस्ट असेल, लिंक्डइनची पोस्ट असेल किंवा व्हॉट्सअप स्टेटस असेल, हे आपण आपल्या मित्रांचे नेहमी मुलांचे नेहमी बघणं खूप गरजेचं आहे. कारण एकाच याच्याने पोस्ट सिरियल जर येत असेल, म्हणजे 7-8 दिवस एकच निराशाजनक निगेटिव्ह अशी पोस्ट जर येत असेल, तर समजावा तो काहीतरी निगेटिव्ह विचार करतोय. कारण व्यक्तीच्या मनात जसे विचार येतील, काय येतो, तो त्या पद्धतीचे पोस्ट किंवा स्टेटस ठेवत असतो. जर तो कंटिन्यू 7-8 दिवस जर निगेटिव्ह असाच त्याच्यातून निगेटिव्ह भाव निघेल असा जर स्टेटस एखादी व्यक्ती टाकत असेल, तर समजावं तो काहीतरी निगेटिव्ह विचारात आहे. म्हणून त्याला तिथं ऍज अ मित्र म्हणून, ऍज अ पालक म्हणून, ऍज अ ओळखीचे व्यक्ती म्हणून, शिक्षक म्हणून आपण त्याला मदत करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. कारण प्रत्येक जीव वाचवणं हे आपलं माणूस म्हणून आद्य कर्तव्य आहे आणि ते वाचवण्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. मग आत्महत्येची अनेक कारणं आहेत. मग काय आहे? त्रास आहे. त्याला वेगवेगळे शारीरिक किंवा भावनिक गैरवर्तन त्याच्याशी कोणी केलेलं असू शकतं. त्याचा प्रचंड त्रास त्या व्यक्तीला असू शकतो. बऱ्याच वेळेस वेगळा त्रास पण त्याला असू शकतो. त्याचा त्रास होऊन व्यक्ती आत्महत्या करू शकते. नातेसंबंधात बिघाड, नातेसंबंधातील ताण, वैयक्तिक संबंधातील प्रचंड असे ताण जर झाले असेल, तर त्याचा इम्पॅक्ट होऊन पण व्यक्ती आत्महत्येचा विचार करतो. व्यसन हे एक महत्वाचं आत्महत्येसाठी कारणीभूत ठरलेलं आहे. कारण अंमली पदार्थ असतील किंवा आपण बरेच सोशल मीडिया ऍडिक्शन असेल किंवा वेगवेगळे ऍडिक्शन असतील, अल्कोहोल ऍडिक्शन असेल, ड्रग्ज आपण जे सध्या पाहतोय की मुलांना उपलब्ध होतो, त्याचं व्यसन असेल, ते आत्महत्येसाठी खूप महत्वाचं कारण ठरलंय. तर आपल्याला आता झालेल्या लेटेस्ट स्टड्यांमध्ये जास्त प्रमाणात दिसतंय. सगळ्यात महत्वाचं अजून एक अपयश मुलांमध्ये अपयश पचवण्याची क्षमता आत्ताच्या मुलांमध्ये नाहीये किंवा ती सवय त्यांना राहिलेली नाहीये. कारण त्यांना कमी वयामध्ये बऱ्याच गोष्टी आई वडिलांनी म्हणा आपण त्यांना देऊन टाकलेल्या आहेत. का? आपल्याला लहानपणी खूप कष्टाने ते मिळाल्यात किंवा मिळाल्याच नाहीत. म्हणून माझ्या मुलाला माझ्या पाल्याला ते मी नेहमी इझिली दिल्या पाहिजे. त्याला त्याचे कष्ट होता कामा नये. मग मग त्याला नेहमी यशच मिळालं पाहिजे. त्याला मिळालेलंच आहे. त्याला कधी अपयश मिळालेच नाही. अपयश मिळाल्याचं त्याला सवयच नाहीये अपयशाची त्याला. मग कधी एखाद्या वेळेस अपयश मिळालं तर तो इतका खचून जातो की त्याला त्याचे निगेटिव्ह इमोशन्स काबू करता येत नाही. त्याच्यातून तो नको ते कृत्य करून बसतो आणि सगळ्यांनाच त्रास देऊन जातो. वरचा आहे शोक. शोक म्हणजे जवळच्या व्यक्तीच्या निधनामुळे, म्हणजे प्रियसी प्रियकर यांचं निधन असेल, नवरा किंवा मिसेस बाईंचं निधन असेल किंवा घरातली कुठली जवळची व्यक्ती, आई वडील भाऊ मित्र कोणी असू शकतं, ही जवळच्या व्यक्तीच्या निधनामुळे शोक येतो. तो गेला किंवा ती गेली तर माझ्या आयुष्यात आता काय राहिलं? काहीच राहिलं नाही, मला जगून काय फायदा नाही, असं म्हणून तोही स्वतःचं आयुष्य संपवण्यासाठी तो निर्णय घेतो आणि ते काम करतो. आणि पुढचं डिप्रेशन, त्याला नैराश्य असं आपण म्हणतो. दीर्घकाळ सतत बऱ्याच दिवस जर डिप्रेशन असलं, नैराश्य राहिला, तर तोही व्यक्ती, त्याला कारण वेगवेगळे असतात, ती व्यक्ती आत्महत्या करू शकते. आत्महत्येबद्दलचे काही गैरसमज आहेत. पहिला गैरसमज जर पाहिला आपण आत्महत्येबद्दलचा, तर काय की आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की बोलणारे लोक आत्महत्या करत नाहीत. तर हे अतिशय चुकीचा आपला गैरसमज आहे. बरेच असे लोक आहेत की ते खूप बोलके असतात, तरी सुद्धा ते आत्महत्या करतात. कारण त्यांना जे करा सांगायचं ते आत्महत्या करता असं सांगणार नाही, पण वेगळ्या गोष्टी ते आपल्याशी नेहमी बोलके स्वभावाने बोलत असतात. म्हणून हा गैरसमज आपण दूर केला पाहिजे. पुढचं, हे फक्त बरेच लोक असं म्हणतात की नाही नाही, हे फक्त ना लक्ष वेधण्यासाठी करतात. नाही ना, लक्ष पाहिजे असतं, अटेन्शन पाहिजे असतं. शिक्षक पण बऱ्याच वेळा एखाद्या मुलाने काही केलं की नाही नाही, काही कंप्लेंट केली की तो अटेन्शन सीकर आहे, तो काही कंप्लेंट करतच राहतो. ह्या पद्धतीने आपण तिकडे त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि त्या दुर्लक्ष करण्यामुळे
एखादा जीव आपल्या हातातून आपण गमावू शकतो. म्हणून फक्त लक्ष वेधण्यासाठी तो करतोय म्हणून एखाद्या मुलाकडे त्या पद्धतीने दुर्लक्ष करू नका. त्याच्याशी व्यवस्थित बोला, त्याचा समज घाला. कारण परत सांगतो, प्रत्येक जीव वाचवणं हे माणूस म्हणून आपलं कर्तव्य आहे. आत्महत्या करणं हे धाडस आहे. एखादा मुलगा आपला दिसतो की त्याचा भित्रेपणा असतो, खूप असतो, आणि आपण म्हणतो आत्महत्या करायला धाडस लागतं, तो काय आत्महत्या करणार आहे असं म्हणून आपण सोडून देतो आणि तो ते ऍक्ट करून मोकळा होतो. मग त्याच्यानंतर अरे त्याच्यात ते धाडसच नव्हतं, त्यांनी कसं काय धाडस केलं. तर आत्महत्या करणं हे धाडस नाहीये. हे आपल्याला आपण ऍज अ टीचर, ऍज अ पालक, आपण आज ना आपण कुठे ना कुठे आज सर्व्हिसला आहोत, मोठे आहोत घरामध्ये, तर आपल्याला हे लक्षात घेणं की आत्महत्या करणं हे धाडस नाही. हा पण एक आपला गैरसमज आहे. आणि बऱ्याच वेळेस पुढचं अजून आत्महत्याविषयी बोलू नये असं आपण म्हटलो, कारण तो बोललं की लोक तसं, पोरं तसं करायला लागतील, लोक तसं करायला लागतील असं आपण म्हटलो. पण आत्महत्येबद्दलचा जर अवेअरनेस, आत्महत्या प्रतिबंधाचा जर अवेअरनेस आपल्याला क्रिएट करायचा आहे, तर आत्महत्या प्रतिबंधासाठी आपल्याला त्याविषयी बोलावंच लागेल, त्याविषयी अवेअरनेस आपल्याला क्रिएट करावंच लागेल. म्हणून ते न करण्यासाठी आपल्याला त्यांच्याशी, मुलांशी, त्या व्यक्तीशी आपल्याला बोलणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्य संवर्धन किंवा समर्थन आपण काय, तर त्यांना, मुलांना आपण किंवा त्या व्यक्तीला आपण भावनिक सुरक्षित अशी जागा दिली पाहिजे. भावनिक असेल, फिजिकल असेल, त्याला सुरक्षित तिथं वाटलं पाहिजे, आनंदी फील केलं पाहिजे. जसं आपण एखाद्या ठिकाणी जातो, आपल्याला खूप सुरक्षित वाटतं, खूप छान वाटतं ना. आपल्या घरामध्ये आपण रिटर्न आलो तर खूप छान असतं. लहान पोराला पण आपल्या घरामध्ये जर जे खूप लहान बेबी असतं, त्याला बघा त्याच्या आईजवळ त्याला खूप सेफ वाटत असतं. आई इतकं त्याला कुठंच सेफ वाटत नाही. तशी जी भावना त्या लहान मुलाला त्या आईबद्दलची वाटते, भावना, ती सुरक्षित जागा वाटते, तशीच सुरक्षितता आपण ॲज अ पालक म्हणून, ॲज अ टीचर म्हणून, ॲज अ आपल्या घरातला मोठा व्यक्ती म्हणून आपण त्या विद्यार्थ्याला किंवा आपल्याला स्वतःलाही आपण ती दिली पाहिजे. दुसरं गोष्ट, समोरच्याचं ऐकून घेणं. आपलं ऐकून घेत नाही, तर आपण मुलांचं ऐकून घ्या. ऐकून घेतलं की बऱ्याच वेळेस त्यालाही वाटतं की त्याला आपलं ऐकून घेतलं जातंय, आणि त्याच्या ऐकून घेतल्यावरती त्याचा खरंच प्रॉब्लेम लक्षात येऊन आपल्याला त्याच्यावरती उपचार करणं किंवा त्याच्यावरती काहीतरी निर्णय घेणं सोपं जातं. आणि जर त्याच्याने आपल्याकडून झालं नाही, तर शिक्षक असतील किंवा कॉन्सलर्स असतील, यांच्याशी संपर्क करून आपण त्यांची मदत घेऊ शकतो. स्ट्रेस मॅनेजमेंट आपण करू शकतो. आपण स्ट्रेस मॅनेजमेंटवरती थोड्या वेळापूर्वी बोललो, तसं स्ट्रेस मॅनेजमेंट आपण करू शकतो. त्याचबरोबर मित्रांना प्रोत्साहन द्या. त्यांचे जे मित्र आहेत त्यांना प्रोत्साहन द्या, त्यांच्याशी बोलण्यासाठी, त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी. कारण की मुलं ह्या वयामध्ये जास्त मुलांचं ऐकतात, त्यांच्या मित्रांचं ऐकतात, पियरचं ऐकतात. आणि पियरच जास्त ते ऐकत असल्यामुळे, मित्रांवरती जास्त विश्वास असल्यामुळे, मित्रांना प्रोत्साहन देऊन पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट तयार करण्यासाठी आपण प्रमोट करणं हे खूप गरजेचं आहे. आणि सोशल मीडियाचा वापर आपल्याला इथे, कारण पॉझिटिव्ह, जसं सोशल मीडियाचा निगेटिव्ह आपण थोड्या वेळेपूर्वी बोललो, तर सोशल मीडियाचा आपण पॉझिटिव्ह वापर करून सुद्धा मुलांचं मानसिक आरोग्य आपण वाढवू शकतो. विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य धोरण किंवा प्रतिबंधात्मक साखर आहे की सकारात्मक मित्र परिवार असणं खूप गरजेचं आहे. विश्वासू व्यक्तीला सांगणं, कारण बऱ्याच वेळेस काय असतं, आपण भावनिकता किंवा भावना आपण एखाद्या समोर व्यक्त का नाही करत, तर तो विश्वासू असेल का, त्यांनीच आपल्या भावना चार चौघांना सांगितलं, आपल्याला वाईट वाटतंय, मला भीती वाटते, जर मी सांगितलं तर चार चौघात हसू होईल, चार चौघात सांगेल, किंवा तोच हसेल, तो मजाक करेल, ह्या भीतीने आपण काय करतो, ते कोणाला सांगतच नाही. पण असा आपला एखादी मित्र असणं गरजेचं आहे, एखादे आपलं जोडीदार असणं म्हणजे गरजेचं आहे. तो भावनिक समर्थनासाठी आपल्याला हे करते. म्हणून आपलं नसेल तर आपल्या भावनिक समर्थनासाठी जवळचे जे आपले काउन्सिलर असतात, सायकोलॉजिस्ट असतात, त्यांना आपण संपर्क साधू शकतो, त्यांची मदत आपण घेऊ शकतो. त्याच्यासाठी आपला झोप, आहार, व्यायाम हा आपला प्रॉपर असणं खूप गरजेचं आहे. आणि स्वतःची प्रगती आपण पाहिली पाहिजे. दुसऱ्याशी तुलना टाळली की आपलं मॅक्झिमम आत्मजागरूकता, आपल्या स्वतःवरचा विश्वास आपला वाढायला लागेल. आणि स्वतःवरचा विश्वास वाढला की आपली स्वतःची प्रगती आपण चांगल्या पद्धतीने पाहू शकू. आणि मदतीसाठी विचारणं हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. मी मदत का नाही मागत, कारण मला मदत मागण्यासाठी मला कमीपणा वाटतो. मला मदत मागण्यासाठी कमीपणा का वाटतो? मदत वाढीसाठी कमीपणा न वाटावा असं वातावरण ॲज अ शिक्षक म्हणून, ॲज अ पॅरेंट्स म्हणून आपण पोरांना तयार करून द्या. म्हणजे ते मदतीसाठी विचारणा करतील आणि त्यांना हवे ते मदत, जे ज्या गोष्टीसाठी मदत पाहिजे ती आपण करू शकू. जर ती नाही झाली तर आपण व्यावसायिक मदत सुद्धा मानसशास्त्रज्ञाकडून किंवा काउन्सिलरकडून आपण घेऊ शकतो. मित्राला मदत करण्यासाठी आपल्याला पावलं, आपला जो वर्गातला विद्यार्थी असेल, पालक असेल, है ना, पाल्य असेल,
पालकांनी, घरातल्या व्यक्तींनी, मोठ्या व्यक्तींनी, आपल्या आजूबाजूला कोणी राहत असेल तर त्यांनी त्यांचं कोणाचंच बोलणं हलक्यावर आपण घेता कामा नये. तो सहज म्हणतो, जाऊ दे, तो असंच बोलून जातो, त्याला काही कळत नाही. पण असंच बोलून जाऊन जो एखादा ऍक्ट करू शकतो म्हणून तो असंच जर निगेटिव्ह गोष्ट बोलून गेला तर तिला गांभीर्याने घेऊन त्याच्याशी चर्चा करणं खूप गरजेचं आहे. समोरच्याचं शांतपणे ऐकायला शिका. त्याला कुठल्याही व्यक्ती आणू नका, त्याला चिडवू नका, त्याचं नीट ऐकून घ्या. अशा जर आपल्याला जगतोय की असा आपला मित्र, विद्यार्थी, पालक, पाल्य असं जर आपलं वागतोय, त्याला एकटं सोडू नका. त्याला भावनिक आधार आपण देणं गरजेचं आहे. त्याची माहिती आपल्या मित्राला असं वाटतंय, एखाद्या मोठ्या व्यक्तीला किंवा काउन्सलरला त्याची माहिती देणं खूप गरजेचं आहे. किंवा व्यावसायिक जे आहेत त्यांची मदत घेणं गरजेचं आहे. तणाव कमी करण्याचे सोपे यंत्रे आहेत. डीप ब्रिथिंग आहे, आपण थोड्या वेळापूर्वी बोललो होतो. प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन टेक्निक आहे, जे पायापासून तर डोक्यापर्यंत शरीराचा एक एक अवयव आपल्याला स्ट्रेस देऊन हळूहळू त्याच्यावरचा स्ट्रेस कमी करायचा आहे, स्टेप बाय स्टेपने. त्याच्यातून आपला स्ट्रेस जो आहे, तणाव आहे, तो कमी व्हायला सुरुवात होते. ध्यान आणि योगाच्या माध्यमातून पण आपण हे कमी करू शकतो. थोड्या वेळ आपण म्हटलो, म्युझिक, ड्रॉइंग, खेळ आपण खेळले पाहिजेत. जर्नलिंग केलं पाहिजे, ते भावना लिहून, त्याच्याने आपले स्ट्रेस आपण कमी होतो. मग आपल्याला मग हे अशा ज्यांना अडचणीत सापडलेल्या मुलांना मदत कुठून मिळते? पालक आहेत, शिक्षक आहेत, शाळेचे काउन्सलर आहेत, आजूबाजूला आपल्या शहराच्या ठिकाणी असलेले मानसशास्त्रज्ञ, मानस तज्ज्ञ असतील, किंवा गव्हर्नमेंटच्या टेलिमानस सारख्या हेल्पलाईन आहेत. हेल्पलाईनवर सुद्धा फ्री असं मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्यांना मिळत असतं. किंवा जवळचे रुग्णालय आहे, तिथे आपण प्रत्येक रुग्णालयामध्ये आता काउन्सलर आहेत, ते काउन्सलर व्यक्तीचं काउन्सिलिंग करून त्यांच्या ह्या निगेटिव्ह विचारापासून त्यांना दूर करू शकतात. सकारात्मक मानसिक आरोग्य राखण्यासाठीचे काही थोडक्यात ग्रॅटिट्यूड जर्नल आपल्याला करायला पाहिजे. थँक्सनेस म्हणजे थँक्यू. आपण एखादं चांगलं कोणी केलं आपल्यासाठी तर आपण त्याला थँक्यू म्हटलो. तर आपल्या निसर्गामध्ये बऱ्याच गोष्टी निसर्गाने आपल्यासाठी करून ठेवल्या, तर निसर्गाला आपल्याला थँक्यू म्हणता आलं पाहिजे. आपल्या आईवडिलांनी खूप चांगलं केलेलं असतं, त्यांना थँक्यू म्हटलं पाहिजे. आपल्या आजूबाजूच्या मित्रांनी म्हटलं तर त्यांना थँक्यू. असं एक थँक्यू जर्नल आपण तयार करणं, ग्रॅटिट्यूडचं जर्नल आपण तयार करणं गरजेचं आहे. वेळेचं व्यवस्थापन आपण करणं गरजेचं आहे. टाइम मॅनेजमेंट आपल्याला आवश्यक असणं, कारण मॅक्झिमम जे प्रॉब्लेम्स आहेत ते टाइम मॅनेज नाही झाल्यामुळे पुढे बरेच स्ट्रेस आपले वाढत जातात. सोशल मीडिया डिटॉक्स आपण केला पाहिजे. आपण थोड्या वेळापूर्वी त्याचं डिटॉक्स बोललो. सेल्फ एक्सेप्टन्स हा पण सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे. आपण स्वतःला स्वीकारत नाही, आपण दुसऱ्यांना स्वीकारतो. स्वतःवरतीच आपला विश्वास नसतो. मी हे करूच शकत नाही, मी चांगला नाहीये किंवा नाही, म्हणजे स्वतःला एखाद्या वेळेस माझ्या हातून चूक होऊ शकते ना, मग कारण मी माणूस आहे तर माझ्या हातून चूक होऊ शकते, ती स्वीकारायला शिका की हो, मी माणूस असल्यामुळे मी पण चुका करायला शकतो. भविष्यात ती चूक पुन्हा करणार नाही, आता झाली पण त्याची स्वीकृती, त्याचं एक्सेप्टन्स असणं गरजेचं आहे. म्हणून स्वीकृती, सेल्फ एक्सेप्ट, पहिले स्वतःला आपण एक्सेप्ट करायला शिकलो की बाकीचं आपण आजूबाजूचं वातावरण, आजूबाजूचे लोक, यांना आपण बरोबर एक्सेप्टन्स आपला त्यांच्या परतीचा वाढेल. आणि सगळ्यात शेवटी मदत मागणे म्हणजे ही कमजोरी नाही, हे आपल्याला कळायला पाहिजे. खरं तर तुमचं जीवन हे मूल्यवान आहे, हे त्या विद्यार्थ्यांना, तर प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक जे वाटतं की मला काही आवश्यक नाहीये, ज्याला सुसायडल थॉट्स आहे, त्याच्या प्रत्येकाला त्याला हे जाणलं पाहिजे की त्याचं जीवन हे मूल्यवान आहे. म्हणून त्यांनी ते बोलून दाखवा. आणि आपण आहोतच त्यांच्या मदतीसाठी, आम्ही आहोतच, तुमच्याही मदतीसाठी आहोत, त्यांच्याही मदतीसाठी आहोत. कधी मदत लागली तर आपण सांगा, महाराष्ट्र सरकार आहे, भारत सरकार आहे, त्यांचे पण फ्री असे हेल्पलाईन आहेत, तिथे आपण मदत त्यांची घेऊ शकतो. धन्यवाद. आता काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतात. नसतील तर मग आपण थांबू शकतो. हँड रेज करून बोलू शकतो आपण. हो, मी सगळ्यांना आता अनम्यूट केलेलं आहे, स्वतःचं माईक अनम्यूट करून पण बोलू शकतो. सर मदत कुठून घ्यायची म्हटलं ते? मॅडम, मदत जर आपल्याला असेल तर आपला एक टेलिमानस म्हणून महाराष्ट्र सरकारची एक आहे, भारत सरकारची पण आहे, ऑनलाईन बऱ्याच फ्री आपल्याला गव्हर्नमेंटने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. एक, किंवा आपल्या या गावाजवळ, गावात असतील, गावात तर नसेल पण तालुक्याच्या ठिकाणी काही आपले रुग्णालय असतात, तिथे सुद्धा आता काउन्सलर हे नेमलेले आहेत. ते काउन्सलर आपल्याशी चर्चा करून त्या व्यक्तीला त्याच्यातून बाहेर काढू शकतात.
त्याचबरोबर आपण आपल्यातर्फे पण काही आपण विचार करत आहोत आपल्या विद्यार्थ्यांसाठी YCMच्या की काही आपल्याला ऑनलाईन काही सर्व्हिस देता येते का त्याचं जर झालं काही तर आपल्याला ते कळवण्यात येईलच. पण तोपर्यंत आपण ह्या जे फ्री आहे टेलिमानस म्हणून भरपूर लोक असतात त्या नंबरवरती आपण कॉल करून हे आपलं आपण मानसिक सहाय्य तिथून घेऊ शकतो त्यांच्याकडून. तर नंबर काय त्यांचा टेलिमानसचा? मॅडम सध्या माझ्याकडे तर नाही आहे पण आपल्याला आपण गुगल केला की आपल्याला मिळून जाईल. हॅलो नमस्कार सर. बोला. कसं होतंय डोक्यातील विचार वेगळे होतात आणि मनातील विचार वेगळे होतात. बरोबर आपलं नाव कळेल का? रेश्मा. ओके हां बोला. मग डोक्यातील विचार हे वेगळे असतात आणि मनातील विचार वेगळे होतात. मग दोघींचे असं फाईट लागले होते ना विचारांची एकमेकांसोबत. म्हणजे मग भावना आणि विचार दोघांची फाईट लागते. मग त्याच्यामधून कशा प्रकारे आपण आपल्या मनाचा विचार आणि डोक्यातील विचार यांचा समन्वय करायचा. एक्झॅक्टली. मी आता ते इमोशनल जर्नलिंग सांगितलं ना मॅडम तुम्हाला थोड्या हा वेळापूर्वी की आपलं जर्नलिंग लिहायला सुरुवात करा की आपण मुळात काय होतं बऱ्याच वेळेस आपली भावना आता तुम्ही जे म्हटलं बघा भावना आणि विचार याच्यात आपली गल्लत होते है ना. माझे विचार भीतीदायक आहेत. आता भीतीदायक विचार कसे असतील? भीती ही भावना आहे, विचार भीतीदायक नाही आहेत. विचार पॉझिटिव्ह निगेटिव्ह असू शकतात, भीतीदायक कसे असतील? तर तिथे आपण विचार आणि भावना हे ओळखण्यासाठी आपल्याला इमोशनल जे मी हे सांगितलं जर्नलिंग ते करा. इमोशनल जर्नलिंगच्या याच्याने आपल्याला हळूहळू आपल्यालाच कळायला लागेल की आपले नेमकं भावना कुठल्या आहेत आणि विचार कुठले आहेत. आणि ज्यावेळेस कुठल्या विचाराच्या वेळेस कुठली भावना येते हे कळायला लागेल त्याच्या वेळेस दोघांमधला समन्वय आपण व्यवस्थित पद्धतीने साधू शकतो. बर ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे. आता कोणा काही प्रश्न नाही आहेत मला असं वाटतंय कोणी अजून हँड रेज वगैरे केलं नाही. नसेल तर आपण थांबूया. खूप धन्यवाद. आपण असेच सेशन्स आत्ता तर फक्त आपण एक ओव्हरव्ह्यू घेतला तर या ओव्हरव्ह्यू नंतर आपण स्पेसिफिक आपण मेंटल हेल्थचे एक एक पॅरामीटरवरती स्ट्रेस मॅनेजमेंट असेल, गोल सेटिंग्स असतील, या वेगवेगळे जे पॅरामीटर्स आहेत ते भारत सरकारने दिलेले आहेत त्याच्यावरती आपण स्पेसिफिक आपण सेशन्स घेणार आहोत भविष्यामध्ये. ती कधी असतील ते आपल्याला कळवलं जाईल. आणि तुम्हाला पण काही वाटत असेल तर आपण आपल्या स्टडी सेंटर मार्फत रिजनल ऑफिसला आपण कळवू शकतो की आपल्याला काय आवश्यक आहे. येस नाझिया मॅडम. नाझिया मॅडम आपण हँड रेज केला. तर आपली ओळख काय? हॅलो. हॅलो हा नाझिया सर मॅडम नमस्कार. नमस्कार. सर एक सोशल मीडियाचाही वापर आपण आत्महत्या रोखण्यासाठी करू शकतो तर त्याचे चांगल्यातले चांगलं आपण सांगू शकाल का काय ऑप्शन्स आहेत सोशल मीडियाचा आपण वापर मॅडम करून आता करू शकतो? आता सोशल मीडियाचा वापरसाठी म्हणजे आता आपण हर प्रत्येक जण स्टेटस आपण ठेवत असतो ना. आपले नाही काही ते आपले 100 लोक आपले स्टेटस रोज मी कमीत कमी सांगतोय जास्त पाहत असतील 100 लोक आपले स्टेटस ठेवतात, वाचत असतील, पाहत असतात. मग ते पाहत असताना आपण ते 100 लोक जे असतील तर आपण असे स्टेटस ठेवत की जेणेकरून समोरचा माणूस मोटिवेट होईल, तो पॉझिटिव्ह होईल. एक दुसरं गोष्ट आपण सोशल मीडियावरती पोस्ट टाकतो असत असतो फेसबुक असेल, लिंक्डइन असेल याच्यावरती आपण किंवा इन्स्टा असेल इथे आपण काहीतरी वेगवेगळ्या पोस्ट करत असतो. त्या पोस्ट आपल्या अशा हव्यात की जेणेकरून आत्महत्या प्रतिबंधनासाठी त्याचा आपल्याला किंवा मानसिक आरोग्य वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल. ते असे कंटेंट, असे पिक्चर्स, असे इमेजेस हे असे मेसेज देणारे त्याच्यात असतील ते आपण थ्रूआउट करून ते सगळीकडे पसरवू शकतो. कारण आपण 100 लोकांकडे पोहोचलो की 100 लोकांपैकी नाही काही तर 5 लोक तरी ते पुढे फॉरवर्ड करतात. मग त्याच्या माध्यमातून तो अजून जास्त लोकांपर्यंत तो अवेअरनेस क्रिएट होऊ शकतो आणि पुढे जाऊ शकतो. या पद्धतीने आपण सोशल मीडियाचा वापर करू शकतो. पण सर समजून माझ्याकडे सब्जेक्ट आलेला आहे आणि सब्जेक्ट आल्यानंतर त्याला पर्सनली आपण सोशल मीडियाचा कसा उपयोग करून घेऊ? मॅडम तो मोबाईल वापरतो बरोबर. हो. मग त्याला आता तुमच्याकडे टाइम नाही आहे, तुमच्याकडे सब्जेक्ट आलाय, सब्जेक्ट आल्यावर तुमच्याकडे वेळ कमी आहे. तुम्ही 45 मिनिट्स 1 आवर जास्तीत जास्त तुम्ही त्याला देणार आहात. उद्या त्याला तुम्हाला 4-5 सेशन्स त्याला द्यायचे आहेत पण तो अवेलेबल आहे किंवा नाहीये. पण सेम सेम याचे काही थेरपीचे काही टेक्निक्स तुम्ही त्याला सांगितलं की हे टेक्निक तू कर, तुला ते नसेल कळत तर त्याच्यासाठी आपण त्याला सोशल मीडियाचे जे साईट्स आहेत किंवा त्याला आपण युट्यूबचे काही त्याचे रिलेटेड थेरपीज किंवा टेक्निक्स रिलेटेड ज्या क्लिक्स आहेत, साईट्स आहेत, त्या आपण त्याला सांगून त्याचा वापर करायला लावू शकतो. कारण बरेच जण आपण पाहतो की आता थेरपी ज्या आहेत आपल्या आता मी PMRचं सांगितलं
तर बरेच जण PMR हे युट्यूबवरून बरेच जण करून शिकून करतात आणि स्वतःला त्याचा फायदा करून घेतात. या पद्धतीने आपण त्याचा वापर करू शकतो. पण मी इथे जो सोशल मीडियाचा जो इम्पॅक्ट आपण हे म्हटलो, हे मी मास अवेअरनेससाठी केलं, 1-to-1 काउन्सिलिंगसाठी मी नाही म्हटलं, कारण तो तुमच्याकडे आलेलाच आहे. तुमच्याकडे तो सब्जेक्ट, तर तुम्ही तिथे त्याला त्याची आवश्यकता नाही, कारण तुम्ही समोर त्याला मदतीला आहात. पण मॅक्झिमम ठिकाणी आता आपले मुलं जे जे आहेत तिथे, की खेडेगावात राहणारे आपले काही विद्यार्थी आहेत, तिथे काय करणार? तर तिथं ते सोशल मीडियाचा आपण या आपल्या माध्यमातून तिथला जर विद्यार्थी पाहतोय, तर त्याला त्याचा उपयोग झाला पाहिजे. तिथं बसून त्याला ते कंटेंट वाचलं, तिथं तो इमेजेस आला की त्याच्यात तो थोडा अवेअरनेस क्रिएट झाला पाहिजे, म्हणून तो त्या अर्थाने मी तसं म्हटलं होतं. पण तुम्ही 1-to-1ला त्याला लिंक्स वगैरे देऊन पण तो आपण फायदा करू शकतो. खूप खूप धन्यवाद सर. हो. थँक्यू सो मच. येस, मला अस्मिता मॅडम तुम्ही काहीतरी विचारत होता. हॅलो, हा गुड मॅडम, इव्हनिंग बोला. सर. मला माझी एक रिक्वेस्ट होती की 11:30ला वगैरे जर तुम्ही ऑनलाईन मीटिंग ठेवली तर मला अटेंड करता येणार नाही. तर दुपारी 3 नंतर वगैरे जर असेल तर आज मला अटेंड करता आली नाही, कारण शाळा असल्यामुळे मी करू शकत नाही. नाही, आत्ता आपण केले ना मॅडम तुम्ही ऍड. हा, आता अटेंड केली पण हे इथून हे 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 आपलं रेग्युलर लेक्चर नाही आहेत. हे आपल्याला हे स्पेसिफिक मास लेवलवरती सगळ्यांसाठी ठेवलेलं लेक्चर होतं हे. ओके सर, हा, आपलं डेलीचं लेक्चर 4:30लाच असतं. ओके, चालेल. थँक्यू सर. कोणीतरी सर मला परिचय द्या असं कोणीतरी म्हटलं होतं मला. नमस्कार सर. हा, माझं नाव रेश्मा आहे. मग तुमचं रेग्युलर लेक्चर कधी असते, म्हणजे अटेंड करायला आम्हाला मिळेल का ते? मॅडम मी MA सायकोलॉजीचं रेग्युलर लेक्चर घेत असतो रोज सायंकाळी 4:30 वाजता. ते कोणत्या लिंकवर वगैरे असतंय? नाही, तुम्ही सायकोलॉजी स्टुडंट आहात का? सायकोलॉजी नाहीये, सोशलॉजी आहे. हा, गेल्या सायकोलॉजीसाठी मी सायकोलॉजीचा सिलेबस मी तिथे घेत असतो. हो का? म्हणजे जरी काय तर अडचण आली तर म्हणले लेक्चर असेल तर आपलं नक्की समाधान होईल. आपलं येस तुम्ही एखादी असाल तर तुम्हाला सोशलॉजी सरांना विचारून तुम्हाला लिंक पाठवून देऊ. कुठलं स्टडी सेंटर तुमचं? YCM मधून मिरजमध्ये ठीक आहे. कन्या मार्गावर. येस तेव्हा जर जावेद. आम्हाला मिळेल लिंक तर खूप चांगले होईल. येस मॅडम. थँक्यू सर. ओके, ठीक आहे. मला वाटतं कोणाचा प्रश्न नाही, फक्त जावेद सरांचा प्रश्न आहे अंतर्मन आणि बाह्य मनाचा. त्याचं थोडं उत्तर देतो आणि थांबतो, उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. हॅलो सर. मग ती करायला गेली. येस, बाकीच्यांनी अनम्यूट आपल्या स्वतःला म्यूट केलं तर बरं राहील. सर सलमान संदे बोलतोय पिक्चर. हॅलो. हा सर, सलमान संदे बोलतोय येस पिक्चर. सलमान सर 2 मिनिटं. बाकीच्यांनी आपले माईक म्यूट करतात. मी किती दाखवायचं? कुठला ते पहिले ठरवून दिले. हॅलो. हा, आता ज्याला बोलायचं असेल ना त्याने हँड रेज करा, म्हणजे बाकीच्यांचे आवाज येणार नाही. सलमान सर, तुम्ही काहीतरी बोलत होता, हँड रेज करा, मी तुम्हाला अनम्यूट करतो. सलमान चांदे सर, अनम्यूट करा स्वतःला. हॅलो सर, आवाज येतोय? हा, येतोय. सर, बऱ्याचदा असं होतं की आपण एक गोल सेट करून त्या दृष्टिकोनातून आपण चालत असतोय कित्येक वेळा, पण ते ओव्हर थिंकिंग माइंडमुळे आपलं डिस्ट्रॅक्शन बऱ्यापैकी होत असते नेहमीमध्ये. जरी समजा एक्झाम्पल आपण आता सकाळी पॉझिटिव्ह माइंडसेटनं आपण बाहेर पडलोय की आज आपल्याला हे काम करायचं आहे, पण बऱ्याच वेळा असं होतं की काही आपले पास्ट म्हणा किंवा इन फ्युचरचं असं टेन्शन ओव्हर थिंकिंग माइंडनं आपण एक वेगळ्याच मार्गाने आपण दृष्टिकोनातनं चालत असतो. मग त्यासाठी सर जरा सोल्युशन हवं होतं. सर, याच्यासाठी माइंडफुलनेस टेक्निक्स या खरं तर खूप सध्या चर्चेला जातात किंवा वापर होतोय. माइंडफुलनेस टेक्निक ओके. म्हणजे काय? माइंडफुलनेस टेक्निक म्हणजे काय आहे की आत्ताच्या परिस्थितीत जगणं, म्हणजे मी कालच्या परिस्थितीत पण नाही किंवा उद्या पण नाही. ज्याला माइंडफुलनेस टेक्निकमध्ये श्वासाच्या व्यायामांचा किंवा श्वासाचा प्राणायामाचा किंवा त्या टेक्निकचा जास्त वापर केला जातो. त्याचं कारण असं की श्वास आपण कालचा श्वास आपण आत्ता घेत नाही, कालचं ब्रिदिंग आपण आत्ता करत नाही, किंवा उद्याचं ब्रिदिंग आपण आत्ता करत नाही. आपण आत्ताचं ब्रिदिंग, आत्ताचा श्वास आपण आत्ता घेतो. म्हणजे आपण आत्ताच्या परिस्थितीत आपण जगणं आपण शिकलं पाहिजे.
आणि हे हळूहळू ह्या टेक्निक्सच्या माध्यमातून आपण शिकू. मी परत म्हटलो ना काही वेळापूर्वी की आपण 15 दिवसांनी एखादी कोर्स करून आलो, त्याच्यानंतर 16व्या दिवसानंतर आपण एकदम ड्रॅस्टिक चेंज झाला आणि आपण ते सगळं आपल्या जीवनात वापरायला लागलो आणि आपण एकदम चेंज झाला. हे असं होत नाही, असं होणारही नाही. आणि असं घडलं तर ते पण ॲबनॉर्मल आहे, कारण आपण नैसर्गिक पद्धतीने हळूहळू बदल हे घडत असणं हे आपल्यासाठी चांगलं असतं. म्हणून तुम्ही जे म्हणता डिस्ट्रॅक्शनचं किंवा हे माइंडफुलनेस टेक्निक तुम्ही वापरायला सुरुवात करा. वेगवेगळे माइंडफुलनेस टेक्निक आपल्या युट्यूबला पण बऱ्याच माइंडफुलनेस टेक्निक्स उपलब्ध आहेत. ते वापरा स्वतःवरती आणि हळूहळू तुम्हाला तुमच्यातला फरक हळूहळू दिसायला लागेल. ओके ओके सर, थँक्यू सर. येस सर. येस कोमल मॅडम. गुड इव्हनिंग सर. येस मॅडम. सर मला असा प्रश्न विचारायचा होता की आपण आत्महत्येच्या बाबतीमध्ये सांगितले की काहीतरी आपल्याला साईन दिसतात, परंतु कधी कधी असे सिच्युएशन निर्माण होतात की ती व्यक्ती आहे ती पूर्ण बाहेरच्या ह्याच्यामध्ये वावरत असताना एकदम फ्री माइंड असते, तिच्यामध्ये कुठल्या टेन्स मध्ये आहे वगैरे ते दिसून येत नाही, परंतु सडनली असं काहीतरी घटना एखादी घडते आणि तो लगेच म्हणजे एक विदिन सकाळचीच घटना पहिली तर मला वाटतं अहिल्यानगरची घटना आहे की त्यांच्या घरामध्ये काहीतरी फॅमिली प्रॉब्लेम होता आणि त्या पतीनं त्यांची 2 मुलं शाळेला सोडायला जातो म्हणून घेऊन गेले आणि त्यांनी आत्महत्या केली. म्हणजे 15 मिनिटांमध्ये घडलेली ही घटना आहे. किंवा माझ्या समोरची पण एक घटना आहे की पतींना व्यवस्थित त्या स्त्रीनं पाठवलं, व्यवस्थित सगळे कार्यक्रम अटेंड केले आणि संध्याकाळी घरी जाऊन तिनं सुसाईड केलं. त्याचं कारण काहीच समजलं नाही. मग हे असं होतं आणि हे आपल्याला ओळखता येईल का ऍज अ सायकोलॉजिस्ट म्हणून? मॅडम हे ओळखता येतं. म्हणजे थोड्या वेळापूर्वी मी जे म्हटलो ना की आपल्याकडे गैरसमज आहेत की जास्त बोलतो तो व्यक्ती आत्महत्या करत नाही, असा आपला जो गैरसमज जो मी म्हटलं की बरेच जण असं हा मुद्दा मांडत नाहीत, पण मी मुद्दा याच्याने मांडला. याच्याने का मांडला मी, कारण की बरेच जण खूप बोलतात तरी सुद्धा ते आत्महत्या करतात. आता तुमच्या ह्याच्यातून तुम्ही म्हटलं की लोक जाणवू देत नाहीत, पण जर तज्ज्ञ असेल तर त्याला व्यक्तीच्या नॉन व्हर्बल बिहेवियरचा म्हणजेच त्याच्या बॉडीच्या बिहेवियरचा, म्हणजे मी त्याला रोज तुम्ही एखादं तुमचं खूप जवळची मैत्रीण आहे, ती मैत्रीण तुमच्याशी खूप छान बोलते, तुम्हाला जाणवतं की ती माझ्याशी खूप छान बोलते, पण तुम्हाला मध्येच जाणवतं की ही बोलते वेगळे आहे पण हिचे डोळे वेगळे काहीतरी सांगतायत, हिचा चेहरा वेगळा काही सांगतोय, हिचं शरीर वेगळं काही सांगतंय, म्हणजे ही बोलताना आपल्याशी काहीतरी लपवते. याचं आपल्याला जाणीव होते का नाही तुमच्या मैत्रिणीशी बोलताना तुम्हाला असं कधीतरी? तो 100% आपल्याकडे होतं. आपल्या मित्राशी बोलताना आपल्याला होतं किंवा आपल्या रोजच्या जीवनाशी रोजचा आमचा ज्यांच्याशी संबंध येतो त्या व्यक्तीशी होतं. फक्त आपल्याला म्हणून मी म्हणतो की आपलं बारीक ऑब्झर्वेशन आपलं त्या व्यक्तीचं असणं गरजेचं आहे. व्यक्तीचे डोळ्यांचं ऑब्झर्वेशन आपल्याला करता आलं पाहिजे. ॲज अ सायकोलॉजिस्ट म्हणून तुम्ही असाल तर आपल्याला व्यक्तीच्या पूर्ण बॉडीचा अभ्यास आपल्याला असणार. त्याच्यातले आय बॉल जे असतात, आपल्या डोळ्यातले जे बॉल असतात, ते बॉल्स कधी अंकुचन पावतात, कधी प्रसरण पावतात, कधी ते अजून जास्त मोठे होतात, कधी ते अंकुचन पावताना मध्ये जातात, कुठे खोटं बोलताना, की ते व्यक्त करताना, दुःखी होत असताना, याचे ऑब्झर्वेशन आपलं सायकोलॉजिस्ट म्हणून खूप गरजेचं असतं. काही वेळेस काही व्यक्ती खोटं बोलत असेल तर त्याचे खांदे थोडेसे उडतात, म्हणजे काही जणांचे. तो एक अभ्यास पाहिजे, कारण पर्सनॅलिटी खरं तर हा पर्सनॅलिटीचा अभ्यास आहे. पर्सनॅलिटीचे वेगवेगळे फॅक्टर्स असतात, त्याच्यामध्ये त्याचा वापर केला जातो. म्हणजे फॉरेन्सिक सायकोलॉजीमध्ये याचा बऱ्यापैकी आहे किंवा क्रिमिनल सायकोलॉजीमध्ये याचा बऱ्यापैकी त्या टेक्निकचा वापर होतो. त्याला आपण सायकोलॉजिकल प्रोफाइलिंग वगैरे याचा नावाने आपण म्हणत असतो. त्याचा वापर तिथं होतो, पण आपला पण ॲज अ सायकोलॉजिस्ट म्हणून तो अभ्यास असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण व्यक्तीला ओळखू शकतो आणि व्यक्तीच्या होठावरती एक त्याचं चेहऱ्यावरचं हास्य आणि त्याच्या डोळ्यातल्या भावना आणि त्याचं बॉडी बिहेवियर हे 100% मॅच होतच नाही. ह्या अशा घटनांमध्ये चुकीच्या जर वागत असेल तर ते मॅच होत नसल्याचं ऑब्झर्वेशन आपल्याला मानसशास्त्रज्ञ म्हणून किंवा काउन्सलर म्हणून आपल्याला करता येतं. 100% करता येतं. तेवढं फक्त ते करण्याच, तो अभ्यास अजून डीप करण्याची आपली पण ॲज अ काउन्सलर म्हणून किंवा मानसशास्त्रज्ञ म्हणून आपली तेवढं तयारी असली पाहिजे, ते पण आपली शिकण्याची. येस पंडित सर, बऱ्याच वेळेस पण तुम्ही हात नाही केलाय, थांबून राहिला पेशन्सली. थँक्यू. येस, नमस्कार सर. मी येस सर. पंडिता पिंपरी चिंचवड पुण्यावरून बोलतोय. येस सर. येस सर. कोर्स संदर्भात रिलेटेड माझं ॲज अ वेलनेस सेंटर आहे, प्लस मी या गोष्टी खूप जवळून पाहतोय. बढिया. मध्ये बरेच लोक माझ्याकडे येतात, तर मला याच्यामध्ये डीप मध्ये नॉलेज घेण्यासाठी काय सजेस्ट करता येईल? आता आपण कुठल्या कोर्सला ऍडमिशन घेतलंय सर सध्या?
सर मी डिप्लोमा इन ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंटला एक घेतलाय आणि AI टेक्नॉलॉजीला पण घेतलेला आहे. बढिया. आपलं नेमकं काय आहे, म्हणजे आपलं एज्युकेशन काय आहे? माझं BA ग्रॅज्युएशन आहे प्लस मी सर्व्हिस करतो PMPML मध्ये. ओके, मग तुम्ही सर एम ए सायकोलॉजी तुम्ही करून घ्या, म्हणजे रेग्युलर कॉलेजमधून. तुम्हाला पिंपरी चिंचवडला रेग्युलर कॉलेज आहेत, बरेच डिप्लोमा पण आहेत सायकोलॉजीचे, त्याच्यात तुम्ही हे करून घ्या. MA नाही सर, मी ग्रॅज्युएशन केलेलं आहे ना. MA कम्प्लीट लागेल का त्याला? नाही नाही, MA तुम्हाला ग्रॅज्युएशन वरतीच MA करता येईल ना तुम्हाला. MA सायकोलॉजी. MA सायकोलॉजी करा, सायकोलॉजी रिलेटेड डिप्लोमा आहेत ते करा. येस सर, थँक्यू. ओके, येस, मला वाटतं सगळ्यांचे झालेले आहेत. आपण सगळे जॉईन झालात त्याच्याबद्दल सगळ्यांचे पुन्हा एकदा मुक्त विद्यापीठातर्फे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ खूप खूप आपले धन्यवाद. आपण थांबूया, बऱ्यापैकी 2 तास जवळजवळ होत आले आहे. सर